आई शपथ, काय सॉलिड पेंटिंग आहे. काय 11वी पहिली स्पर्धा ना. हळू बोला, आधीचं नाटक सुरू झालंय. अरे तो प्रॉपर्टी बॉक्स मध्ये आणायचा होता, आणलाय का तो? काका आज मी नक्की 40 वर्षाची आहे. चला रे. चल वर बोलवलं चल. पण सगळे रेडी का? काही विषय निघून तर नाही राहणार. विंगे थांबताय ना काका प्रयोग बघायला? येतो काका. पाया पडतो काका. प्रभाकर नीलकंठ भावे यांचा जन्म 15 एप्रिल 1946 रोजी सातारा या गावी झाला. तिथल्याच न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतून मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. ITI सातारा इथून मेकॅनिकल ड्राफ्ट्समनची पदवी त्यांनी मिळवली. 20 मे 1968 रोजी किर्लोस्कर कमिन्स पुणे इथे प्रभाकर भावे नोकरीनिमित्त रुजू झाले. ड्राफ्ट्समन ते ज्येष्ठ रंगभूषाकार असा हा भावे काकांचा विलक्षण जीवन प्रवास. प्रभाकरला मी बघितलं ते साताऱ्यामध्ये, त्याच्या गावी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणा म्हणून मी गेलो होतो. त्या सगळ्या रंगकर्मींच्या गर्दीमध्ये प्रभाकर होता. माझी ओळख झाली आणि नंतर केव्हा तरी तो पुण्याला आला आणि पुण्याला तो नोकरीच्या निमित्ताने आला. मला कळलं आणि मग प्रभाकरला मी बोलवून घेतलं. प्रभाकर हा एक उत्तम रंगभूषाकार आहे हे मला माहिती झालं होतं साताऱ्यामध्ये. आता पुण्यात हा आलाय तर याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो आणि म्हणून मी प्रभाकरला म्हटलं, प्रभाकर तू आमच्या महाराष्ट्रीय कलोपासकमध्ये रंगभूषा करण्याकरता येशील का? तो लगेचच तयार झाला आणि मग तिथनं प्रभाकरचं आमचं जमलं. महाराष्ट्रीय कलोपासकमध्ये प्रभाकरचा अगदी व्यवस्थित शिरकावत झाला आणि पुढल्या सगळ्या नाटकांची जबाबदारी आमच्या राजाभाऊ नातूंनी प्रभाकरच्या वरती टाकली. नाटक म्हणजे 5वा वेद. हा 5वा वेद सादर करताना अभिनय करणाऱ्या कलाकारांइतकेच नेपथ्यकार, वेशभूषाकार आणि रंगभूषाकार महत्वाचे. प्राचीन नाट्यशास्त्रामध्ये रंगभूषेला सोंग काढणे असा शब्द आहे आणि हे सोंग काढण्यासाठी रंगभूषाकार अतिशय महत्वाचा. रंगभूषाकाराच्या भूमिकेचं मर्म जाणून भावे काकांनी या क्षेत्रातली आपली वाटचाल सुरू केली. पुरुषोत्तमच्या काळामध्ये प्रत्येकाला तसं वाटत असतं की आपलं नाटक फार सॉलिड आहे आणि आपलं नाटक अप्रतिम आहे आणि त्याचं एकदम छान सगळं आहे. त्यावेळेला काही वेळेला भावे काकांच्या प्रश्नांमुळे मुलांच्या लक्षात यायचं की अरे आपण बराच विचार केलाय पण हा विचार अजून केलाय का नाही कुणास ठाऊक. त्यांच्या त्या प्रश्नांमधनं सुद्धा समोर बसणाऱ्या मुलाला नाटकाचा विविध पद्धतीने विचार करायचा म्हणजे काय त्याचा एक वेगळा पैलू समोर यायला सुरुवात होत असेल. कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा नाटकाच्या रिहर्सल्स करायचो आणि पुरुषोत्तमसाठी आम्ही जेव्हा नाटकं बसवायचो तेव्हा बजेट इतकं नसायचं की मेकअपमनला आधी बोलवा, त्याला ते सगळं नाटक दाखवा आणि असं सगळं. पण त्याही वेळेला भावे काका यायचे आणि अत्यंत कमी वेळामध्ये सुद्धा ते पटकन कॅरेक्टर समजून घ्यायचे किंवा आम्हाला त्या कॅरेक्टरमधले बारकावे समजून सांगायचे आणि त्यांनी काय कॉस्ट्युम केले पाहिजेत आणि त्याचा मेकअप कसा असला पाहिजे हे भावे काका आम्हाला सांगायचे. आणि खूप प्रेमाने आणि खूप आपलेपणाने म्हणजे दरवर्षी पुरुषोत्तम करंडकला भावे काका हे अगदी ठरलेले. तिथे गेलं भावे काका दिसले की आम्हाला खूप बरं वाटायचं. मला तरी प्रभाकर भावे हे पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेच्या निमित्तानं भेटले. मी चेस नावाची एकांकिका केली होती 1983 साली. त्यावेळेस हा माणूस भेटला आणि ह्या माणसाने जो मला आधार दिला, कारण एक कोवळं वय असतो आणि या वयामध्ये आपल्याला काही कळत नसतं, एक उत्साह असतो, ऊर्जा असते प्रचंड, पण त्या उत्साहाला आणि ऊर्जेला एक विधायक वळण देणारा असा हा माणूस मला त्यावेळेस वाटला. भाव्यांचा एक महत्वाचा गुण म्हणजे ते समोरच्या माणसाला म्हणजे नटाला, कलाकाराला अतिशय हलकं करतात. म्हणजे त्याच्यावरचे मनावरचे जे ताणतणाव असतात ते अतिशय ते दूर करतात आपल्या नेहमीच्या एका हास्यानं आणि मदत करतात. त्यांचा अत्यंत मदत करण्याचा स्वभाव आहे.
रंगभूषा या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारची परिमिती देणं, एक वेगळ्या प्रकारची जाण देण्याचं काम मला तरी प्रभाकर भावेंनी त्या वयात केलेलं होतं. सिम्बॉसिसला ऍडमिशन घेतली आणि पुढची 5 वर्ष मी पुरुषोत्तम केलं. पुरुषोत्तम आणि भावे काका हे समीकरण इतकं एकमेकांशी घट्ट जुळलेलं आहे की पुरुषोत्तम केलेल्या कुठल्याही माणसाला भावे काकांबद्दल माहिती नाही असं होऊ शकत नाही. भावे काकांकडे जेव्हा मी मेकअप शिकायला गेलो, म्हणजे आय थिंक 84-85 वगैरे गोष्ट असेल, त्यावेळी मला खूप चांगलं आठवतं की म्हणजे 1 वर्ष मला भावे काकांनी फक्त ऑब्झर्वेशन करायला सांगितलं होतं, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. 1 वर्ष फक्त मी भावे काकांकडे मेकअप बघत होतो आणि फक्त क्रेफेअर पिंजून देणे आणि केस पांढरे करणं एवढं एक मी काम होतं. आणि त्याच दरम्यान वलयाचं एक नाटक होतं बेकेट नावाचं. त्या बेकेटला मॅक्झिमम सोनेरी केस करायला लागायचे आणि तेवढंच मी काम करत होतो की सोनेरी केस करणं, पांढरे केस करणं आणि केस पिंजून काढणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त भावे काका मेकअप कसे करतात, काय करतात हे ऑब्झर्वेशन करणं. ह्यासाठी पूर्ण 1 वर्ष माझा गेला. पण त्यामुळे एक फायदा मला असा झाला की मेकअप कसा करायचा, म्हणजे स्पंजला त्याच्यावर देणारा प्रेशर जे असतं, दाब, तर संपूर्ण चेहऱ्यावर किती व्यवस्थितपणे द्यायचं आणि कुठेही एकमेकांवर लेअर येणार नाही ह्याची काळजी, म्हणजे प्लेन मेकअप किती सॉफ्टपणे मेकअप केला आहे पण मेकअप जाणवत नाही केलेला, तो कसा असावा हे भावेकांकडे मला खूप चांगलं शिकायला मिळालं. रंगकर्मी प्रभाकर भावे म्हणजे सगळ्या नाट्य क्षेत्राचे भावे काका. नाट्यक्षेत्रातलं एक गुरुतुल्य, ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल. माझ्या आधीच्या पिढीपासून आत्ताच्या मुलांपर्यंत असा एकही रंगकर्मी नाही की ज्यांनी भावे काकांकडून आपला चेहरा रंगवून घेतलेला नाहीये. पुण्यातल्या जवळजवळ 90 ते 95% रंगकर्मींनी सुरुवातीला भावे काकांच्या हातूनच आपला चेहरा रंगवून घेतलाय असं म्हणावं लागेल. 1995 साली पुरुषोत्तम करंडकच्या निमित्तानं भावे काका आम्हाला पहिल्यांदा दिसले आणि आम्हाला पहिल्यांदा जाणवले. ज्या दिवशी जाणवले त्याच दिवशी भावे काका आम्हाला भावले, ते आजपर्यंत. मला माहितीये की नाटक या शब्दाचा अर्थ कळायला लागण्याच्या आधीपासून भावे काका या शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती होता. भावे काका इज इक्वल टू नाटक. भावे काकांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडनं मेकअप करून घेणं ही खूप म्हणजे आपल्याला कसं, आपल्याला आईच्या हातचं जेवल्यानंतर बरं वाटतं, त्याच्यानंतर आपल्या बहिणींनी सकाळी सकाळी राखी पौर्णिमेच्या वेळेला आपल्याला राखी बांधली, उठण्याची आंघोळ घातली की बरं वाटतं. तसंच भावे काकांकडनं मेकअप करून घेतलं की खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं, खूप वेगळं वाटतं. आणि जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम म्हणा, फिरोदिया म्हणा किंवा ज्या ज्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, तेव्हा प्रत्येक वेळेला आमच्या नाटकासाठी जर कोणाचा मेकअप हवा असेल तर भावे काकांव्यतिरिक्त आम्हाला कोणाचंच नाव नाही सुचायचं. पुरुषोत्तमला आपल्या सगळ्यांना खूप टेन्शन असतं. म्हणजे आपण इकडनं टेम्पोवरून जर निघतो तेव्हा खूप सगळे मिळलेले असतो एकतर प्रॅक्टिसेस करून. आणि पण एकदा आपल्या आय कार्ड चेक झाले तिकडे आणि आपण खालती ग्रीन रूममध्ये गेलो आणि भावे काका आधीच्या संघाचा मेकअप करता दिसले की इतकं बरं वाटतं की आता आता असं होतं की आता भावे काका आपला मेकअप करणार आहे, तो छानच होणार आहे. आणि मेकअप एकदा छान झाला की प्रयोगही छान होणार आहे. मला एक आश्चर्य वाटतं, दरवर्षी पुरुषोत्तमला साधारण 52-54 नाटकं असतात. इतक्या एकांकिका स्पर्धांना, इतक्या नाटकांना ते मेकअप करतात, पण कुठलाच मेकअप ते असं ओके चल तुमचं झालं असं होत नाही. म्हणजे कुठलाही संघ तो असो, कसाही असो, ओळखीचे असो नसो, ते वेळ घेऊन व्यवस्थित त्यांना मेकअप करतात. भावे काकांच्या वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांना नाटक एकांकिका बघितलेले असोत नसोत, ते मुलांशी बोलतात. मुलांना त्यांचं कॅरेक्टर काय आहे, कुठली भूमिका तू करतोस आणि भूमिकेतलं वय काय, एवढ्या माहितीवरती सुद्धा भावे काका उत्तम रंगभूषा करतात. मुलांचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असतो. ते फक्त भावे काकांना सांगतात, भावे काका मधल्या ब्लॅकआउटमध्ये असं चेंज करायचं. त्यावेळेला भावे काका त्या बिनमध्ये सर्व साहित्य घेऊन हजर असतात. भावे काका या मुलांना अनेक प्रकाराने मदत करतात. म्हणजे त्यांनी एकदा गमतीने सांगितल्याप्रमाणे की एका नाटकातल्या पात्राची पॅन्ट भरतनाट्य मंदिर चोरीला गेली, तर भावे काका टॉवेल नेसून खाली रंगभूषा करत होते आणि त्यांची पॅन्ट घालून वरती मुलगा नाटकात काम करत होता.
रबर मास्कचा पहिल्यांदा वापर, बाजारात उपलब्ध नसलेले रंग स्वतः तयार करणं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बजेटची मर्यादा लक्षात घेऊन खोट्या दाढी-मिशा, विग्स हे स्वतः विणून तयार करणं यासारखे धाडसी प्रयोग भावे काकांनी यशस्वीपणे केले. मी मेकअप कुठं शिकला असं जर विचारलं कोणी तर पुरुषोत्तम करंडकचं नाव सांगतो. पुरुषोत्तम करंडक हे माझं विद्यापीठ. मुलांनी माझ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण केले की आणि बरं त्यांच्या कल्पनेत जे असायचं ते वेगळं असायचं. तसं मटेरियल सुद्धा अवेलेबल व्हायचं नाही, म्हणजे काही वेळ नाही मिळत. म्हणजे आत्ता जे रंग मिळतात तसे रंग तेव्हा नव्हते सुरुवातीला. काही तर पिवळे, निळे, हिरवे रंग आमच्या लायनिंग कलर्समध्ये असे, पण त्याच्या पॅनकेक्स वगैरे नव्हत्या. मी त्या तयार केल्या. माझ्याकडं फॉर्म्युले होते. मी त्या तशा रंगांचे पॅनकेक्स तयार केले आणि ते इतक्या मला पुरुषोत्तममध्ये वगैरे वापरायला मिळाल्या की आता एक विदूषक शाळा म्हणून एकांकिका होती, त्याच्यात 28 विदूषक होते आणि ते सगळे 28 प्रकार मी केले होते. एकसारख्या विदूषक नव्हता. तर किती ते अगदी लक्षात राहण्याजोग्या एकांकिका होत्या. संक्रमण म्हणून एकांकिका होती, 2 स्तरावर चालायची. एक अतिशय ग्राम्य आणि दुसरा भाग होता तो हिस्टॉरिकल, म्हणजे एडिपसच्या धर्तीवर तो सगळा चालू होता. अशा 2 स्तरावर होते. अशा पुष्कळ एकांकिका चॅलेंजिंग होत्या. 5 सोन्यांची बेरीज होती किंवा काही भाजलेले वगैरे असे हे जे मी केले ते पहिल्यांदा तिथं मला मुलांनी करायला लावले. माझं ट्रेनिंग तिथं झालं. भावे काकांच्या मते रंग अभिनय करत नाहीत तर अभिनय खुलवतात. त्यामुळे रंगभूषा अभिनयाला पूरक आहे याचं भान रंगभूषाकारांनी कायम ठेवलं पाहिजे. नाटकाच्या क्षेत्रात मी 60 पासून 76-77 पर्यंत वावरत होतो, विशेषतः प्रायोगिक नाटकामध्ये. आणि त्याच्यामुळे प्रभाकर भावेंचा आणि माझा परिचय हा 60च्या दशकापासूनचा असावा. त्या काळात सुरुवातीला मी एकांकिका स्पर्धामध्ये भाग घ्यायचा, स्वतः काही एकांकिका बसवत असे. कित्येकदा त्यातला अभिनय मी केलेला आहे. या सगळ्याच्यामध्ये प्रभाकर भाव्यांचा मेकअप हा आजही माझ्या लक्षात राहिला. त्याचं एकच कारण असं होतं की त्यांच्यापाशी जी क्रिएटिव्हिटी होती मेकअपमध्ये ती मला दुर्मिळ वाटते. मी अशी माणसं फार क्वचित बघतो की प्रयोग करणं त्यांचं सतत चालू असतं. आणि एक गोष्ट मला जाणवते की मेकअप आर्टिस्ट असो, तो लाईट्स ऑपरेट करणारा माणूस असो किंवा संगीताचे काही बॅकग्राऊंड इफेक्ट्स देणारा असो, नाटकाची जाण असणं सगळ्यांना हे नितांत गरजेचं असतं. ती फक्त दिग्दर्शकाला आणि नटांना असून उपयोगाला येत नाही, ती आजूबाजूच्या सगळ्यांना असावी लागते. आणि भावेंच्या पाशी ती जाण मला सापडली. कलाकाराची भूमिका जाणून घेऊन त्यानुसार पात्र रंगवणं भावे काकांना फार महत्वाचं वाटतं. म्हणूनच रंगभूषा करण्यापूर्वी प्रयोगाची तालीम बघायला काका न चुकता जातात. रंगछटा आणि त्याच्या मिश्रणातून साधला जाणारा भाव, संहितेतील पात्राचं वय आणि त्याचा स्वभाव अशा सगळ्या बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून भावे काका नाटककार आणि दिग्दर्शकाला अपेक्षित असणारं पात्र उभं करतात आणि याचा प्रत्यय कोणालाही आल्याशिवाय राहत नाही. मला आठवत आहे की सतीश आळेकर याची सामना नावाची एकांकिका आम्ही केली होती. आणि त्या एकांकिकेत एक दिग्दर्शक म्हणून माझी कल्पना अशी होती की एकांकिका सुरू होण्याच्या पूर्वी रंगमंचावरतीच प्रेक्षकांच्या समोर सगळ्या पात्रांचा मेकअप, रंगभूषा प्रभाकरनी करायची आणि ती रंगभूषा प्रेक्षकांच्या समोर झाल्याच नंतर प्रभाकरनी व्यंगेमध्ये निघून जायचं. एकांकिकेला तिथेच प्रेक्षकांच्या समोर सुरुवात व्हायची. हा थोडासा प्रयोगच होता आणि थोड्या वेळामध्ये फारसा गडबड गोंधळ न करता रंगभूषा करायची हे एक प्रकारचं आव्हान प्रभाकरला होतं. प्रभाकरनी कबूल केलं आणि एकांकिकेला आम्ही सुरुवात केली आणि प्रेक्षकांना ही कल्पना जबरदस्त आवडली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभाकरनी आम्हाला जी म्हाताऱ्याची सोंग काढली होती ती कमीत कमी रेषांच्या साहाय्यानं त्यांनी केली होती. अक्षरशः 3-3, 4-4 मिनिटात त्यानं आमचं रूप बदलून टाकलं होतं. आपण साधारणपणे रंगभूषेला पर्यायी शब्द म्हणून मेकअप
हा शब्द वापरतो. मेकअप या शब्दाचा अर्थच फार सुंदर आहे की उणेवा भरून काढणे. आता या उणेवा भरून कशा काढायला लागतात आणि उणेवा म्हणजे काय असतं तर एखाद्या भूमिकेला अयोग्य चेहरा आहे किंवा योग्य चेहरा आहे हे ठरवणं. एखादा नट चांगला ताकदीचा नट असतो, अभिनयाच्या दृष्टीने चांगला असतो, पण त्याचा भूमिकेच्या दृष्टीने चेहरा चांगला असेल असं नाही. तसंच उलट अर्थाने येऊ शकतं. तर म्हणजे त्या चेहऱ्यात काहीतरी उणीव आहेत आणि त्या भरून काढायची दृष्टी पाहिजे आणि त्या भरून काढणं म्हणजे मेकअप. म्हणून चेहऱ्याला रंग लावायलाच लागतो वगैरे असं काही नसतं. 4-2 रेघांनी सुद्धा ते काम होऊ शकतं. तर फक्त हे समजायला लागतं की याला रंगभान या गोष्टीचं काहीतरी आवश्यक असतं. मुळात मेकअप हा कशासाठी करायला लागतो तो प्रकाश योजनेसाठी करायला लागतो. एखादा प्रखर प्रकाशात जर एखादी वस्तू ठेवली तर आपल्याला त्याची डायमेन्शन्स कळत नाहीत, रंग बदलतो. हीच गोष्ट काही प्रमाणात स्टेजवर येऊ शकते कारण सगळ्या बाजूनी प्रकाश असतो. त्यामुळे चेहरा फ्लॅट होतो, कुठंच सावली पडत नाही. आत्ता सावलीमुळं माझा चेहरा कसा आहे तो तुला दिसतंय की माझ्या चेहऱ्याची नाकाची उंची किती आहे, माझे डोळे किती आत आहेत, हे कुठंतरी माझ्या चेहऱ्यावर सावली पडली आहे त्यामुळे ते तुला समजतंय. हा ऊन सावल्याचा जो खेळ असतो तो आपल्याला थिएटरमध्ये रंगभूषेच्या वेळी करायला लागतो. साधू वासवानी मिशनमध्येच साधू TL वासवानी म्हणजे त्यांचे धर्मगुरू मोठे, तर त्यांच्या आयुष्यावरती बेतलेला एक बॅले मी केला होता. आणि तेव्हा साधू TL वासवानी ते छोटे असताना ते साधू TL वासवानी, मग तरुणपणातले आणि मग म्हातारपणातले असे 3 स्टेजेस साधू TL वासवानींच्या त्याला तयार करायच्या होत्या रंगभूषेच्या दृष्टीने. आणि धीरेश जोशी हा मी कलाकार त्याच्यासाठी निवडला होता. आणि धीरेशचा चेहरा आणि साधू TL वासवानींचा चेहरा याच्यात काहीही तसं साम्य नव्हतं, पण ते साम्य प्रभाकरनी रंगभूषेतून आणलं. आणि चॅलेंज अशासाठी मी म्हणते की TL वासवानींना प्रत्यक्ष बघितलेले अनेक लोक हे प्रेक्षकांमध्ये बसलेले होते आणि स्वतः JP वासवानींनी सुद्धा त्यावेळी प्रभाकरला रंगभूषाकार म्हणून वंदन केलेलं होतं की तू माझ्या गुरूंना माझ्यासमोर साक्षात उभं केलंस तुझ्या रंगभूषेतून. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शिलेदारांनी नवीन संगीत नाटक करायचं ठरवलं, संगीत मंदोदरी. गोनी दांडेकरांनी आप्पांनी लिहिलेलं एक अत्यंत वेगळं नाटक होतं आणि त्यात रावणाचा रोल मी करावा म्हणून शिलेदार मी माझ्याकडं म्हणजे की करशील का असं विचारलं आणि मी हो म्हटलं होतं. पण कितपत मी रावण दिसेन याविषयी मला जरा शंका होती सगळ्या अर्थाने, कारण आचारगण होतो, बारीक होतो अत्यंत मी त्यावेळेला. मग ते कटबोड्या वगैरे बाकी सगळं ते शिवलं होतं मद्रासून, खास ते दाक्षिणात्य पद्धतीचे मुकुट बिकुट ते सगळं आणलं होतं. पण त्याचा गेटअप कसा असेल जुन्या पौराणिक नाटकांमधला आणि तो त्यातून तो रावण, त्याचा तो केशसंभार आणि सगळं ज्याची वर्णन आहे, भावे काकांनी एक अप्रतिम वीक बनवला. असे मागणं कुरळे झालेले आणि असे लांब रोळणारे त्याचे केस, त्याच्या त्या प्रचंड मोठ्या आणि अशा पुढे छपरी होत गेलेल्या अशा दिशा, त्याचे ते मोठे कल्ले, त्याचं ते कुंकू कशा पद्धतीचा असेल, तो शंकराचा भक्त आहे त्यामुळे त्या सगळ्याचा त्याच्यात असलेला एक डोळ्यांवरच्या शेड्स कशा असतील, त्याच्या भुवया कशा असतील, तो रागावला तरी सुद्धा तो शेवटी तो राजा आहे, तर तो राजाचा आवही त्याचा दिसला पाहिजे. आणि सुदैवानी तो रोल लोकांना प्रचंड आवडला, इतपत की मला अजून आठवतंय पहिला प्रयोग झाला, भावे काका होतेच बालगंधर्व रंगमंदिरला आणि गोनी दांडेकर आले. आप्पा आतमध्ये आले, भावे काका माझ्याशी बोलत होते की छान दिसत होतं बाहेरनं सगळं, फार सुंदर वाटलं वगैरे वगैरे. आणि आप्पा आले आणि म्हणले, मी नमस्कार केला तर म्हणले, अरे राहुल एक घोळ झाला बाबा, आज नाटक झालं आणि चुकलं. म्हणलं काही चुकलं असेल तर अजून सांगा, पहिलाच प्रयोग झालाय. म्हणलं आप्पा मी ते सगळं बदल करीन, बदल मलाच करायला पाहिजे. म्हणले प्रयोग झाल्यावर लक्षात येते संगीत मंदोदरी ऐवजी नाटकाचं नाव आता संगीत दशानन ठेवायला पाहिजे. तर म्हणलं याच्यात अनेक लोकांचे हातभार आहेत. म्हणलं तुमचं लिखाण हा पहिला भाग आहे, बाकी सगळं मला शिलेदारांनी शिकवलं होतं. आणि म्हणलं भावे काकांचा गेटअप हा पहिला भाग आहे. तर ते आप्पा एका क्षणात म्हणले ते अगदी बरोबर आहे. म्हणलं आम्ही नाटकात असं मानतो की रंगमंचावरती पात्र अवतरल्यानंतर ते पहिल्या क्षणाला तसंच्या तसं वाटतंय का, याच्यात अर्धी लढाई जिंकलेली असते, असं आप्पांचं वाक्य होतं. आणि ती लढाई जिंकण्यामागे भावे काका होते असं मनापासून मला वाटतं. मी जेव्हा 12वीत होते तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये जी एकांकिका झाली होती त्यात मला असं वाटलं होतं शुअर शॉट मला काम मिळणार, कारण एका आदिवासी मुलीची भूमिका होती. तर मला काही घेतलं नाही आणि बरेच काय माहिती कोण कोणाचं फेवरेट होतं, पण एका
कोकणस्थ म्हणजे घाऱ्या गोऱ्या कोकणस्थ मुलीला त्या गरीब आदिवासी बाईचा रोल मिळाला. आता याच्याबद्दल व्हायची ती निराशा वगैरे झाली, पण गंमत अशी होती की आता ही मुलगी वाटणार कशी आदिवासी, असा आमच्यात एक जोक तर नेहमीच चालू होता की आता आहे भावे काकांची परीक्षा आहे, ते तर म्हणतील कशाला हे कास्टिंग केलं वगैरे, असं आमची ऑलमोस्ट चर्चा झाली होती. पण प्रयोगाच्या वेळेला ना काकांनी पाहिलं आणि एक साधारण अंदाज घेतला की बराच वेळ लागणार आहे. नितांत म्हणजे संगमरवरी अक्षरशः जिची कांती होती इतकी शुभ्र, तिला काकांनी आदिवासी केलं. काकांच्या सिनियरिटीकडे बघतात हे जर ते म्हणले असते की अरे दुसरी कोणी मुलगी नव्हती का, तर कुणीही मान्य केलं असतं, कारण तेवढा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी कधीही तोंडात हे वाक्य काढलं नाही की हिला कुणी घेतलं, हिला का घेतलं. आय थिंक नाटकाचं नाव होतं सम्राट अशोक. त्याचे दिग्दर्शक होते सूर्यकांत तावडे, आणि मी सूर्यकांतला नाव प्रभाकर भावेंचं सजेस्ट केलं होतं की तुम्ही भावे काकांना घ्या, कारण तोच माणूस परिपूर्ण रंगभूषा करू शकतो. त्यातल्यात फक्त माझं लीड असल्यामुळे त्यांनी मला व्यवस्थित इतकं म्हणजे असाच सम्राट अशोक असावा. माझ्याकडे फोटो पण आहेत त्यांचे अजून त्या गेटअपचे. प्रयोग संपला, प्रयोगाला एंट्री झाली, लोकांनी टाळ्या वाजवल्या, सम्राट अशोकला ॲक्सेप्ट केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला, जगू कुठे आहेस रे? म्हटलं काका कंपनीमध्ये काम करतोय, तुला वेळ मिळाला की माझ्या घरी एकदा येऊन जा. मी म्हटलं ठीक आहे काका येतो. तर मी सकाळी सकाळी घरी गेलो, ते त्यांची पूजा अर्चा वगैरे चालू होती. बसले आणि त्यांनी मला एका आपण जसा आजीचा बटवा म्हणतो किंवा चंची म्हणतो, त्या एक छानपैकी सुंदर असा एक बटवा होता आणि त्या बटव्यामध्ये एक अत्तराची बाटली होती आणि ती बाटली मला त्यांनी प्रेझेंट दिली. मला म्हणते जगू खूप छान काम केलंस, सम्राट अशोक शोभलास, वाटलास, दिसलास आणि त्याहूनही छान काम केलंस. तुम्हाला खोटं वाटेल, ती चंची, तो बटवा अजूनही माझ्याकडे आहे. या गोष्टीला तर जवळजवळ 12 ते 14 वर्ष झाली असते. कॉलेजमध्ये असताना जेव्हा माझ्या आयुष्यातलं पहिलं मोठं नाटक मी केलं, झेबुनिसाचे स्वप्न, ज्याच्यात मी औरंगजेबाची भूमिका करत होतो. आणि तोपर्यंत त्याच्या आधीची 5 वर्ष मी नाटकात काम करत नव्हतो, कारण मला अभिनय येत नसल्यामुळे लोक मला नाटकातनं काढत होते. मग मी तिकडे कधी लक्षच दिलं नाही आणि मग मी बॅकस्टेज करत होतो. तर माझ्यावरती विश्वास ठेवून मला इतका मोठा रोल दिलेला माझा मित्र प्रसन्न पाचवडकर, मलाही अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की मी औरंगजेब कसा करू शकेन. तो सांगत होता त्याप्रमाणे मी वाचत होतो. आणि ज्या दिवशी नाटकाची वेळ आली, नाटकाचा दिवस आला, प्रयोगाचा दिवस आला, तर औरंगजेब म्हणून मी कसा वाटेन त्याच्या आधी कधी मेकअप ट्रायल केली नव्हती किंवा काही कॉस्ट्युम ट्रायल केली नव्हती. डायरेक्ट तिकडे प्रयोगाच्या आधीच मेकअपला आणि याला उभं राहिलो. पण भावे काकांना बघितलं आणि जरासा जीवात जीव आला. त्यांनी मला औरंगजेबाच्या वेशामध्ये किंवा औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये त्यांनी मला ढकललं त्यांच्या किमयेने. आणि मला असं वाटतं तो रोल जर मी थोडाफार बरा केला असेल तर त्याचं श्रेय हे पूर्णपणे भावे काकांचं आहे आणि माझा मित्र प्रसन्न पाचवडकरचं आहे. याचं कारण तेव्हापासून एक माझ्या लक्षात आलं की कलाकार अभिनय करत असतो, तो स्वतः त्याच्यावरती मेहनत करत असतो, तो अभ्यास करत असतो, गोष्टी वाचत असतो, पण त्याला भूमिकेत नेण्यासाठी अनेक गोष्टींची साथ असणं फार आवश्यक आहे. जशी कॉस्ट्युमची साथ आहे, जशी सहकलाकारांची साथ आहे, त्याचप्रमाणे कैक पटीने जास्त ही मेकअपची साथ आहे. मेकअपमुळे त्याचा स्वतःचा चेहरा त्याला खूप वेगळ्या पद्धतीने आरशात दिसायला लागतो आणि तो आरशात दिसायला लागतं क्षणीच त्याला कळत जातं की आपण त्या व्यक्तिरेखेत जाण्याची वेळ आलेली आहे आणि हळूहळू तो त्या व्यक्तिरेखेत जातो. माझ्यासाठी औरंगजेब ही तर सुरुवात होती एक वेगळ्या प्रकारचं गेटअप करण्याची. त्याच्यानंतर अत्यंत वेगळ्या गेटअपचा मी बालगंधर्व केला किंवा लोकमान्य टिळक केला. तर पहिल्यांदा भावे काका होते औरंगजेबसाठी, नंतर विक्रम गायकवाड होता. पण मेकअप किंवा रंगभूषा करणाऱ्या माझ्या कलावंताविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. याचं कारण भावे काका आणि त्यांनी केलेला औरंगजेबचा मेकअप. सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत असं नावाची एक एकांकिका मी केली होती. नावाच अवघड आहे खूप, एकांकिकाही खूप अवघड होती. मी लहान होते तेव्हा मला आठवतं की भावे काका फक्त मेकअप करून हात
मोकळे करायचे असं नाही, त्याची केशभूषा, मग ते पात्र कसं काय असेल, ते अख्खं त्याला व्हिज्युअल इफेक्ट काय असेल त्या पात्राचा ते व्हिज्युअलाइज करायचे अख्खं, आणि ते पात्र उभं करायला मदत करायचे. आंतरशालेय नाट्य स्पर्धांना जी सगळी छोटी मुलं येतात किंवा जे पहिल्यांदाच रंगमंचावरती उतरतात त्या सगळ्यांना भावे काकांनी मेकअप केलेला आहे, त्यातलीच मी एक आहे. त्यामुळे भावे काकांविषयी जेव्हा पहिल्यांदा आठवणी किंवा असा विचार होतो त्यावेळेला मला माझं सगळ्यात पहिले लहानपण आठवतं, आणि लिपस्टिक लागल्यावर आणि रूज लागल्यावरती माझ्या ओठांवरती आलेलं हसू आठवतं. त्यांची माझी ओळख खरं तर 1992 साली पहिल्यांदा झाली, जेव्हा मी मदान नाटक करत होतो आणि पोतराजाचा मेन रोल करायचो मी. तर त्यावेळी माझी 2 नाटकं चालू होती. मदान, त्याच्यामध्ये पोतराज करायचो, आणि आम्ही जातो आमच्या गावाचं जे नाटक होतं त्या नाटकामध्ये मी सगळे मामा हे एक बावळट कॅरेक्टर करायचो. भावे काका दोन्हीकडे मेकअप म्हणून होते, म्हणजे रंगभूषाकार म्हणून होते. आणि त्यात महत्वाचा मुद्दा असा होता की मदानच्या पहिल्या अंकात सगळा सेट झाला, मेकअप झाला की त्यानंतर भावे काका निघून जायचे, आणि ते आम्ही जातो आमच्या गावाच्या कॅरेक्टर रंगवायला म्हणून निघून जायचे. आणि ते गेल्यानंतर आम्ही माझा प्रयोग संपला की तिकडे जायचो. तिकडे गेल्यानंतर मदानचा मेकअप पुसल्यानंतर ते बावळट कॅरेक्टर, आधीच एकदम अग्रेसिव्ह कॅरेक्टर आणि नंतर एकदम बावळट कॅरेक्टर. तर भावे काकांनी मी ते सांगायचो की एकदम तुम्ही चेंज कसा करणार. 1 मिनिट फक्त ते मला सांगायचं, रवी एक काम कर, तू आरशात बघ. आणि मी आरशात बघायचो आणि क्षणात मी तिराळा व्हायचो. आता कसा व्हायचो हे फक्त भावे काकांना माहिती आहे. मिस्टर बेहराम नावाचं नाटक अनिरुद्ध कोटवाडनी बसवलं होतं. खूप छान बसवलं होतं, उत्तम प्रयोग झाले त्याचे. त्यावेळेला भावे काका हे रंगभूषाकार म्हणून आले, त्यामुळे आम्हाला अगदी जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. आणि त्यांनी त्या प्रत्येक पात्राचा इतका सुंदर विचार केला होता आणि त्याला ॲप्रोप्रिएट मेकअप करून स्टेजवर त्या माणसाला आणलं. आता मी एका ब्रिटिश माणसाचं काम करत होतो. तर बेसिकली काय आहे, कुठलीही भारतीय व्यक्ती ही ब्रिटिश दिसण्यासाठी त्याला एक थोडंसं जास्त गोरं करणं गरजेचं असतं. आता आपल्याकडे गोरं करणं म्हणजे पावडर फासणे असं होऊ शकतं, म्हणजे एक ढोबळमानाने असा एक अर्थ होऊ शकतो. हे जरी तसं पाहायला गेलं तर हे खरं असलं की असंच करावं लागतं, तरी पण त्याला एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम भावे काका बरोबर अप्लाय करा. त्यांनी मला माझाही विश्वास बसणार नाही इतकं स्वच्छ गोरं केलं होतं. तो ब्रिटिश अपिअरन्स त्यांनी इतका उपयोग आणला त्या ह्याच्यात, म्हणजे ते काम चांगलं झालं असं लोक म्हणतात, माझं काम चांगलं झालं असं लोक म्हणतात. त्याचं पुष्कळशे श्रेय मी जसा अपिअर झालो आणि ते अपिअर होण्यासाठी भावे काकांनी जे काही केलं त्याला जातं. बेबी बर्थ नावाच्या एकांकिकेमध्ये FY ला होती सोनाली कुलकर्णी, ज्याच्यात जेव्हा तिला बेबी एक गर्भातली लहान मुलगी दाखवायची होती, आणि इतका फॅन्टॅस्टिक त्यांनी मेकअप केला की तिचा संबंध चेहरा किंवा शेडिंग सगळं गुलाबी केलं की जे तिने घातलेल्या गुलाबी ड्रेसला मॅच होईल. आणि ती खरंच गर्भातलं जे असं लालसर बाळ असतं तसं ती त्यावेळेला दिसली. शिवाय वर्ण पडलेला त्यात, म्हणजे त्यांनी विचारलं की योगेश तू याच्यासाठी वेगळं लाइटिंग करणार आहेस का. मी या गोष्टी मी का सांगतो तर या मी शिकत गेलो की अच्छा, म्हणजे पडणाऱ्या लाईट प्रमाणेही मेकअप केला जातो, पडणाऱ्या लाईट प्रमाणे सुद्धा मेकअपच्या शेड्स बदलतात. असं विचार जेव्हा त्यांनी मला हे विचारलं की वर्ण कुठला लाईट पडणार आहे, मग त्यांना सांगितलं की थोडासा ब्लू असेल आणि पिंक असं मिक्सचर दिलेलं असेल, कारण मला तो गर्भातला गूढ असा फील त्याला द्यायचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी मेकअप केलेला होता. म्हणजे मी ते त्यांचं मेकअप करणं हे एक जसं नाटक प्रेक्षक अनुभवतो तसं नाटकाच्या आधी ते कलाकाराला चढवत असलेला जो रंगभूषेचा साज आहे तो अनुभवण्याची गोष्ट आहे, कारण त्याच्यात तो कलाकार कॅरेक्टरसाठी तयार होत असताना दिसत जायचा. मला आठवते त्याप्रमाणे परिचय पुणेचं एक नाटक होतं नियतीच्या बैलाला. नियतीच्या बैलाला तेंडुलकरांच्या नाटकाचा पहिला प्रयोग आम्हीच केला होता, आणि त्याची मुळात कॉन्सेप्ट अशी होती की एक सर्वसामान्य कारकून आणि एक पदच्युत मुख्यमंत्री हे एका गर्दीत भेटतात आणि त्यांचे चेहरे, कपडे कसे, शर्ट कसे बदलले जातात तसे त्यांचे चेहरे बदलले जातात. तर ती फॅन्टॅस्टिक आयडिया होती आणि कॅरिकेचर फॉर्ममध्ये आम्ही ते सगळं केलं होतं. पण हा प्रयोग जेव्हा आम्हाला करायचा आहे हे फक्त आम्ही भावे काकांशी कन्सल्ट केला की काका आम्हाला अशा अशा पद्धतीचा प्रयोग करायचा आहे. सुबोध पंडित हे नाटक बसवलं होतं, मी आणि अभय गोडसे आम्ही ते 2 कॅरेक्टर्स केली होती. आणि केवळ भावे काकांना कन्सल्ट करून की हे कसं शक्य आहे, हे शक्य आहे का, शक्य आहे तर मग ते आपण कसं एक्झिक्यूट करणार आहोत या सगळ्या चर्चा करून भावे काकांना म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही रंगभूषेच्या बाबतीतला एखादा एक प्रॉब्लेम, समस्या घेऊन तुम्ही जावा आणि
डोंट वरी, नो प्रॉब्लेम, आपण ते करून टाकूया. इतकं सहज साधं सोपं उत्तर त्यांच्याकडे असायचं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे की कान आणि नाक भुवया ह्याच्यावर फक्त प्ले करून, थोडं इथं रबराचं एक हे करून, आम्ही बेसिकली नाकावर प्ले करून, म्हणजे ती अर्थातच भावेकाकांचीच कॉन्सेप्ट होती, त्यात एकमेकांचे चेहरे बदलण्याचा इफेक्ट झाला होता. पुरुषोत्तम करंडक मध्ये ज्यावेळी मी करंडक जिंकला 1999 साली, त्यावेळी बॉर्डरवरच्या अत्यंत रासवट, मुरलेल्या, रापलेल्या, चेहऱ्यावर जखमा झालेल्या एका सैनिकाचा मी रोल करत होतो. आणि तुम्ही म्हटलं की प्रवीण, तुला, मला नाही वाटत आता काही वेगळा मेकअप करावा, फक्त आपण तुझ्या डाव्या डोळ्याच्या खाली एक जखम काढू. ती एक जखम तू काय पद्धतीनं मिलिटरीमध्ये काम केलंय हे सांगून जाईल. आणि खरं तर माझ्या अनेक मित्रांना किंवा आता समोर बसलेल्या या रसिक प्रेक्षकांना सांगायला मला आनंद होतोय की भावे काकांची ती एक रेषा खूप काही बोलून गेली. आजही पुरुषार्थ, म्हणजे माझ्या एकांकिकेच्या आठवणीत गेलो ना तर मला इथं जखम झालीये की काय असं वाटतं आणि मला भीती वाटते. म्हणजे काढलेली जखम मी आरशात पाहिली होती आणि नंतर नाटकभर त्या जखमेच्या वेदना मला जाणवत होत्या. इतकी ती जखम खरी काढली होती. भावे काका, तुम्ही, ही तुमची ताकद, ही तुमच्या अनुभवाची ताकद. 1989च्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या वेळी सिम्बॉसिसकडनं एकांकिका करायची काहीतरी छान असं डोक्यात होतं. आणि आमचा मित्र डॉक्टर समीर कुलकर्णी त्यांनी मला एक एकांकिका लिहून दिली. प्राध्यापक विनायक गणेश चिंतलवार यांच्या मर्तिकाचे मुक्त भजन अशा मोठ्या नावाची ती एकांकिका होती. आणि ती एकपात्री होती, म्हणजे एकच पात्र संपूर्ण वेळ रंगमंचावरती बोलत असतं आणि हा म्हातारा मनुष्य असतो. आणि मी म्हातारा दिसेन म्हणजे कसा दिसेन असं पुष्कळ माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. की एकांकिका वाचन झाल्यानंतर त्याचं जेव्हा मी माझं वाचन सुरू केलं प्रयोग करण्याच्या दृष्टीने, तेव्हा मी एकदा भावे काकांना फक्त फोन केला होता की काका, मी असं एक म्हातारा बाबा करतोय बरं काय वेळाला, तर केव्हा तरी आपण भेटूया, तुम्ही सांगा. तर म्हणले हो, तू काय काळजी करू नकोस. आणि आम्ही प्रयोगाच्या दिवशी तिथे मी पोचलो. मला भयंकर मनातनं टेन्शन होतं की काय, कशी दिसणार कशी आपण स्टेजवरती. आणि मेकअप रूममध्ये गेल्यावर भरतच्या भावे काकांनी नेहमी या काय म्हणताय वगैरे करून म्हटलं मजेत काका, आज प्रयोग आहे. हो म्हणले, मला आठवतंय तू सांगितलं होतंस मला. आणि ते माझ्यासाठी 2-3 प्रकारचे वीग वगैरे सगळं घेऊन आले होते. मी त्यांच्यासमोर बसलो. त्यांनी अत्यंत मन लावून शांतपणे माझा मेकअप केला. आणि भावे काकांचं काम चालू होतं. समोर माझ्या डोक्यात माझे संवाद आणि प्रयोगाच्या विषयीच्या गोष्टी घुमत होत्या. मीच बसवलेला असल्यामुळे एक ते वेगळा व्याप डोक्यामध्ये चालू असतो, तो चालू होता. भावे काकांनी माझ्या डोक्यावर वीग बसवला. फायनली वीग बसवून त्याचं इथलं जे पॅच करायचा असतो तेवढा तो केला. केस होतेच वरती वीगचे. आणि मी डावीकडे वळून पाहिलं आणि क्षणभर मी, ज्याला आपण आपल्या नाटकीय भाषेत गंडलो असं म्हणतो ना, तसं माझं झालं. म्हणजे जवळजवळ असं हा कोण माणूस आहे असं वाटावं असं काहीतरी ते फिलिंग होतं. मी भावे काकांच्याकडे पाहिलं, मी हसलो. त्या दिवशी त्या आरशामध्ये नंतर जो काही वेळ मी बघत उभा होतो माझ्याकडे, इट कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट टू द परफॉर्मन्स. मी 5 शून्यांची बेरीज नावाची एक एकांकिका लिहिली होती. त्याचा विषय असा होता की अणुस्फोट झालेला आहे आणि एका सुरक्षा विवरामध्ये 5 लोक जिवंत आहेत. तर भावे काकांना मी म्हटलं की भावे काका, असं आहे की एक छोटा मुलगा असतो आणि त्याच्या चेहऱ्याची सगळी सालं त्या अणूच्या प्रभावामुळे म्हणा किंवा त्याच्या सगळ्या याच्यामुळे ती निघतायत असं मला दाखवायचं आहे. तर ते म्हणाले काही हरकत नाही. आणि तिथे त्यांनी रबर मास्कचा प्रयोग केला. मी तर ते सगळं पहिल्यांदाच बघत होतो, पण भावे काकांनी सुद्धा तो पहिल्यांदाच तो तशा पद्धतीचा केला असं नंतर मला कळलं. पण भावे काकांनी इतक्या चांगल्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरती तो संपूर्ण त्या रबर मास्कचं हे केलं होतं
आणि मला त्यांनी सांगितलं होतं की एका ठराविक पॉईंटला फक्त मी थोडंसं खरडल्यासारखं करायचं आणि तो पूर्णपणे मास्क कसा काढायचा. मी त्या मुलाच्या या ठिकाणी फक्त थोडं त्या नटाच्या खरडलं, कारण मीच त्या डॉक्टरचं काम करत होतो, आणि मी फक्त ते असं साल ओढून काढलं आणि अक्षरशः त्याचा संपूर्ण चेहरा असा म्हणजे सगळी ती साल्टं अशी माझ्या हातामध्ये आल्यासारखं झालं. आणि मी त्याच्याकडे पाहिलं आणि मीच अत्यंत म्हणजे त्याच्याकडे बघून मीच घाबरून गेल्यासारखं झालो. आणि त्याचा जो इम्पॅक्ट आला आणि त्याला जी टाळी आली ती मी आजपर्यंत विसरू शकत नाही. त्यामुळे माझ्या 5 शून्यांच्या बेरीजमधली जी अत्यंत मोठी आणि महत्वाची टाळी होती ती भावे काकांनी घेतली होती असं मला वाटतं. भावे काका म्हणजे वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, साधी राहणी, स्मितहास्य, कामाच्या प्रती त्यांची आत्मीयता. फक्त एवढंच नाही. भावे काका म्हणल्यावर गुलाब पाणी हा एक अविभाज्य घटक आहेच त्यांच्या सगळ्या किटचा. म्हणजे भरतला खाली गेलं आणि तिकडे भावे काका बसलेले असले की त्यांना अगदी कमीत कमी जरी त्यांचे रंग वापरायचे असले तरी त्यांनी एक अख्खं किट असं मांडून ठेवलेलं असतं. सगळे अख्खी बॅग रिकामी करून त्यांनी तिथे उडून ठेवलेली असते. पुरुषोत्तमलाच आयगॉट सीटच्या वेळी मेकअप केला होता. मागच्या वर्षी अचानक मेकअपशी काहीच कनेक्टेड नव्हतो आणि ते खूप असं कसं तरी व्हायचं की सगळे भावेकांकडनं मेकअप करून घेतात, मला मेकअपच होतं. पुरुषोत्तम महाकरंडकच्या वेळी त्यांना असं बोलून गेलो की मला तुम्ही मेकअपच केला नाही या वर्षात. त्यावेळी त्यांनी फक्त एकदा माझ्या चेहऱ्यावर गुलाब पाणी शिंपडलं. मला त्या क्षणी कुठेतरी ऍक्टिंग केल्याचा फील आला. भावे काकांचा स्पीड हा जो काही आहे मेकअपचा, बापरे, चला. आणि अजून एक करतात ते जे लोक ऑन स्टेज आहेत त्यांचा मेकअप वगैरे हे सगळं आहे, पण जे लोक नाही आहेत ऑन स्टेज त्यांना फार असं वाटतं की अरे आपला मेकअप नाहीये वगैरे. तर जे लोक बॅक स्टेजचे आणि टेक्निकलचे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर असं पचकन गुलाब पाणी मारतात आणि जा म्हणतात. काही दिवसांपूर्वीची आठवण आहे की संगीत नाट्य प्रवेशांचा मी कार्यक्रम करत होते. पुष्कळ टेन्शन होतं, कारण सगळ्या माझ्या विद्यार्थिनी नव्या होत्या, पहिल्यांदाच मोठ्या स्टेजवर जाणार होत्या आणि त्यामुळे पडद्याच्या मागे माझी प्रचंड धावपळ चाललेली होती. धावत काहीतरी सांगायला मी प्रभाकरकडे गेले. तो मेकअप करत होता आणि माझा तो टेन्स झालेला चेहरा, माझं ती धावपळ हे सगळं बघून त्यांनी लगेच ताडलं. मी म्हणते अरे प्रभाकर, तेवढ्यात त्यांनी काय केलं की त्यांनी जो स्प्रे असतो त्यांनी फस्सकन माझ्या तोंडावर मारला. गुलाब पाण्याचा शिडकावा चेहऱ्यावर आला आणि क्षणार्धात मी शांत झाले आणि माझी जी सगळी धावधाव तडफड होती ना ती एकदम थांबली. इतकी शांत झाले आणि म्हणाला, हा आता बोल, काय हवंय तुला. रंगभूषाला आणि रंगभूषाकाराला ज्यावेळी वलय नव्हतं त्यावेळी भावे काकांनी या कामाला सुरुवात केली आणि स्वतःच्या कामातून या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. खरं सांगायचं तर भावे काकांनी या कामाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलंच नाही. म्हणूनच नंतरच्या काळात नाव मिळून सुद्धा व्यावसायिक रंगभूमीकडे ते कधी फिरकलेही नाही. प्रायोगिक रंगभूमीवरच स्वतःच्या सृजनशीलतेचा आविष्कार साधत वेगवेगळे प्रयोग करत राहिले. रंगभूषेतून मिळणाऱ्या मानधनापेक्षा नवनिर्मितीचा आनंद त्यांना जास्त महत्वाचा वाटतो आणि ही त्यांची वृत्ती त्यांच्या कामातून सतत प्रतीत होत राहते. मेकअप करताना आम्ही साधारणपणे 2-3 गोष्टी इतक्या लक्षात घेतलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण त्या डोक्यात बसलेल्या आहेत की रंग कधीही अभिनय करत नाहीत, त्या अभिनयाला मदत करतात. त्यामुळे रंगाचा वापर करताना अत्यंत माफक मी करतो. जेवढा त्याला उपयोगी असेल तेवढेच. हायलाईट्स दिसणं हा एक महत्त्वाचा भाग असतो, ते दिसतील. आणि शेवटी काय आहे की मेकअप ती कला दृष्टीभ्रमावर म्हणजे ऑप्टिकल इल्युजनवरच बेतलेली आहे सगळी. त्यामुळे त्याचा फायदा मी जास्ती घेतो आणि रंगाचं भान आवश्यक असतं, ते मला चांगलं सांभाळता येतं. त्यामुळं माझ्या कॅरेक्टर ज्या बोलक्या होतात किंवा होतात त्याचं माझं कारण आहे की रंग अभिनय करत नाही, ते पहिलं डोक्यात बसलेलं आहे. कुठलेही कॅरेक्टर घेतात आणि सगळे कॅरेक्टर्स आपल्या आजूबाजूला असतात, म्हणजे काय अशी कोणी स्वर्गातनं आलेली कोणी नसतात, आपल्या आजूबाजूला असतात. ते सगळे आपण बघत असतो. निरीक्षण चांगलं लागतं, त्यासाठी वाचन भरपूर पाहिजे. आणि मी तर मुलांना सल्ले देतो की तुम्ही कुठल्या प्रकारचं वाचा, ऐतिहासिक कुठल्या कादंबऱ्या वाचा, कॅरेक्टरायझेशनला पुलंचं कुठलेही वाङ्मय फार उपयोगी पडतं असं मी लोकांना सांगतो. हे पुरुषोत्तम मधलंच एक उदाहरण देतो की एक दलित म्हाताऱ्याची भूमिका होती. तो करणारा मुलगा 18-19 वर्षाचा होता. नगरची एकांकिका होती मैत म्हणून. दरिद्री
आणि 80-85 वय त्याच्या पुढलं. आणि त्याचा मेकअप झाल्यावर म्हणलं बघ आता आरशात. तर त्याने आरशात बघितल्यावर तो बाबो म्हणून असा खाली बसला. माझ्या शेजारी दिग्दर्शक उभा होता. तो म्हणला अरे गेले 2 महिने मी तुला असा बस म्हणून सांगतोय, तो एकदाही बसला नाही. म्हणला आत्ता काय झालं तुला? म्हणलं हे जे काय दिसलं ना त्याची रिएक्शन आली. म्हणला मला की मी तसंच मी काय म्हणजे मला मी ओळखूच शकत नाही मला म्हणजे. आणि बसताना तसंच झालं मला. त्याची हा एक चांगली रंगभूषा होणं चांगला माणूस उपचार असतो. आणि त्या दृष्टीनं माझे सतत प्रयत्न चालू असतात. काही गोष्टी अशा असतात की सहकार्याशी होत नाहीत. म्हणजे मी मेकअप मन आहे, माझ्या समोर जो माणूस नट म्हणून बसलेला आहे, आमच्या दोघात कोऑर्डिनेशन पाहिजे. एक अनेक गोष्टी नटांनाही माहिती नसतात की बाबा अरे डोक्याला तेल लावू नये मेकअपच्या वेळी, चेहरा स्वच्छ धुतलेला असावा, दातबीत घासलेले असावे. जर मी सांगितलेलं असेल तर केस कापणं जरुरी हवे, टोप वीक घालायचे असतील, गोटे घालायचे असतील तर अनावश्यक केस काढायला लागतं. हे सगळे गोष्टी जेव्हा आम्ही नटांशी बोलतो तेव्हा काही नटांना राग येतो. सुदैवानं म्हणजे अमॅच्युअर ग्रुपसाठीच काम करत असल्यामुळे लोक माझं ऐकतात आणि त्याप्रमाणे ते चालू होतं. पण गंमत काही वेळा अशी होती, फजितीचे प्रसंग खूप येतात. तेलामुळं जर नेटच्या दाड्या मिशा लावल्या असेल ते गळून पडतात. आणि आपल्याकडे अशी सिनेमासारखी व्यवस्था नाही आहे की शॉट थांबवला आणि मग मिशी लावली आणि परत, तसं नाही. तर स्टेज समोरासमोर स्टेजवर फजिती झाली की ती फजितीच, त्याला हे नाही, ऑप्शन काही नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जरा काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे नटांनी. आणि असं सांगताना सुद्धा नीट मार्गवतेनं जर सांगितलं तर नट ऐकतात, हिडीस केलं तर नट ऐकत नाही. हाही माझा चांगला अनुभव आहे. त्यामुळे नीट मार्गवतेनंच त्यांच्याशी बोलायला लागतं, त्यांना मोटिवेट करायला लागतं की बाबा तू असं केल्यानं ह्या गोष्टी अशा होणार आहेत. अनेक आता रंगभूषा चांगली होणं हा एक मानसोपचार असतो, त्याला दोघांचंही सहकार्य पाहिजे. आणि मानसोपचार तो झाल्यावर नटही खुलतो. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की अनेक एक मुलगा म्हणजे रादर नट म्हणजे काय, तो खूप कमी पडत होता सगळ्या टीमच्या मानानं. मी विचारलं अरे असं का होतं? नाही म्हणलं मुलंच मिळत नाहीत तर काय करू वगैरे. मेकअपच्या दिवशी मी त्या मुलाचा एक दात सोनेरी केला. मला माहिती होतं की हा दात सोनेरी दात आहे, ते पुढल्या 1-2 लाईनीची दिसणारच नाही, नंतर दिसणार नाही, 1-2 लाईनीनंच दिसणार आहे. पण त्या मुलाचं हे झालं की अरे मी खरंच शिडगी दिसतोय, ज्याची डोक्यात घुसलं. त्याला सर्टिफिकेट मिळालं अभिनयाचं. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मजा एवढीच मला सांगायची की सगळे एन्जॉय करता आलं पाहिजे आणि आपण नटाशी ते शेअर केलं पाहिजे. नटाशी बोलताना, गप्पा मारताना तो मोटिवेट कसं होईल, त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. आणि सगळ्यात काय असतं, तो नमस्कार करतो आम्हाला तेव्हा जबाबदारी असते की तो कसंही असलं तरी त्याचं काम चांगलं होणं, हे होणं आणि त्याला आशीर्वाद देणं आमची जबाबदारी असते. त्यामुळं ह्या कायद्या घ्यायला लागतात सगळ्या ठिकाणं नटाशी बोलणं. नृत्यालयाची स्थापना जेव्हा केली 75 साली, तर तेव्हा 7 मुली होत्या पहिल्या कार्यक्रमाला. आणि त्या 7 मुलींचा मेकअप ज्या तन्मयतेने, मन लावून आणि आनंदाने भावेकाका करायचे, तेवढ्याच मन लावून, तेवढ्याच आनंदाने एकाग्र होऊन आज 38 वर्ष भावेकाका मनीषा नृत्यालयाच्या सगळ्या विद्यार्थिनींना रंगभूषा करून देतात. आज 200 मुली तरी किमान भावेकाकांच्याकडे समोर बसलेल्या असतात, पण तरीही ते कधी दमत नाहीत, ते कधी त्रासत नाहीत. कित्येकदा इतका त्या छोट्याशा ग्रीन रूम मध्ये इतका मुली एकत्र आलेल्या असतात. त्यांची उत्सुकता म्हणा किंवा भावेकाका कसा मेकअप करतायत ते बघायला म्हणा किंवा आपण मागे राहू की काय अशा भीतीने म्हणा, पण त्याच खोलीमध्ये ज्या काही सगळ्या तुडुंब भरलेल्या असतात तरी भावेकाकांची कधी तक्रार नसते. आमच्या चेहऱ्याला रंग लावल्यानंतर आम्ही तो रंग ज्या कलेतून सादर करणार त्या कलेमध्ये भावेकाकांचा जीव गुंतायचा आणि भावेकाका म्हणून विंगेमध्ये येऊन थांबायचे.
त्यामुळे चेहऱ्याला रंग लावणारे भावे काका जेवढे आम्हाला लक्षात आहेत, तेवढेच भावे काका व्यंगेत उभे राहिलेले सुद्धा आमच्या लक्षात आहेत. पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेत भावे काकांविषयी खूप ऐकलेलं होतं याच्या आधी मी, कारण की आमच्या कॉलेजचे याच्या आधीचे जे दिग्दर्शक होते म्हणजे अजित शिरोळे आणि गगन विहारी बोराटे यांच्याबरोबर मी त्यांच्या एकांकिकांसाठी मी बॅकस्टेज करायचो. अजितसाठी मी लाईट डिझाईन केलं होतं. पण यावेळेला 90 साली म्हणजे मी स्वतःच नाटक दिग्दर्शित केलेलं असल्यामुळं आता माझा डायरेक्टली भावे काकांशी समोरासमोर परिचय होणार होता. आणि ज्यावेळेला प्राथमिक फेरीला मी त्यांना त्या प्राथमिक फेरीला वेळेला आम्ही जेव्हा मेकअप करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला काकांनी मला इतकं रिलॅक्स केलं आधी. ते म्हणले की तू काही काळजी करू नकोस, हे एकांकिका मी वाचलेली आहे, मला माहिती आहे ही एकांकिका, भिंत ही एकांकिका, त्यामुळे आता मला तू डायरेक्टली त्या भूमिकाविषयी सांग की तुम्ही कोण कोण करताय आणि तुला काय अपेक्षित आहे. त्यामुळे मला इतकं बरं वाटलं आणि त्यांनी इतकं मोकळेपणाने मला समजून घेतलं. पहिलं तर एक तर दडपण ते दुरुस्त झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी खरं तर रंगभूषा हा असा विषय आहे की तुम्ही जर जेवढं त्यात लक्ष घालाल तर तुम्हाला अजून जास्त त्यात रंग दिसायला लागतात. पण बऱ्याच वेळेला मी एक बघितलं, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, बरेच थिएटर ग्रुप्स, बरेच कलाकार सुद्धा रंगभूषा, वेशभूषा ह्या गोष्टींकडे खूप दुय्यम महत्व देतात आणि त्यामुळे ते खूप कॅज्युअली त्या गोष्टीकडे सामोर येतात. पण मला भावे काकांचा मी एक ॲटिट्यूड बघितला, त्यांच्यामुळे मग मी सुद्धा माझ्या नाटकामध्ये भूमिकांविषयी मी त्यांच्याशी शेअर करताना किंवा त्यांच्याशी बोलताना मला एक जाणवलं की अरे एक रंगभूषाकार म्हणून ते किती बारकाईनं त्या भूमिकांचा विचार करतात. पण भावे काकांनी त्याला जो त्या व्यवसायाला जी इज्जत दिली, जो मान दिला, ते फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला कायम एका मनात, मी कुठेही असेल, मी अख्ख्या जगात काम करतो, हेच काम करतो, त्याच्याशिवाय दुसरं काही करत नाही. पण माझ्या डोक्यात कायम, डोक्याच्या ह्याच्यात काही लोक पक्की आहेत, त्याच्यात एक भावे काका आहेत की आम्ही पण हे काम पुणे शहरात बघितलेलं आहे. ज्या काळात मुंबईत सुद्धा हे काम होत नसेल. व्यावसायिक रंगभूषाकाराकडे, मेकअप आर्टिस्टकडे जेवढं सामान नसेल, जेवढे विग्स नसतील, जेवढं हे नसेल, तेवढे त्यांच्याकडे असायचं. असं ते मेकअपला आले की 2-3 मेकअपच्या टेबलवर कलाकार, की बाकीचं टेबल संपूर्ण त्याच्या सामानाने भरलेलं असायचं. तुलाही आठवत असेल की जो आपल्याला मेकअप करतोय. आणि मग अशा या माणसांकडे बघून माझ्यासारख्या माणसाला पण असं वाटलं की आपण मेकअप आर्टिस्ट बनावं. आमच्या इथे ते परवानगी नव्हती. आमच्या काळामध्ये फक्त डॉक्टर, इंजिनियर हे 2 बनवू शकत होता माणूस, दुसरं काही करिअर. पण मी त्याच वेळेस, मी खूप लहानपणापासून हे काम करतो, त्याच्यामुळे त्यांनी मला बालनाट्यापासून बघितलेलं आहे. पण मला ते अभिनय वगैरे स्टेजवर करण्यापेक्षा ह्या लोकांच्या कामाने मी खूप क्रेझी झालो. म्हणजे अशासाठी मी बोलतोय की माझ्याविषयी मी न बोलता एखाद्या करिअरला बूस्टअप देण्यासाठी जी कारणं समोरच्याकडे असतात त्याविषयी मी बोलतो. एखादा अमृततुल्यवाला जसं सकाळचा चहा पहिला रस्त्यावरती ओततो आणि मग त्याच्या धंद्याची सुरुवात करतो, तसं आमच्या सगळ्यांच्या धंद्याची सुरुवात भावे काकांचा रंग आमच्या चेहऱ्यावर ओतून झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा हा आमच्या सगळ्यांच्या सोबत कायम आहे आमचं काम करत असताना. मी त्यांना कधी आजपर्यंत काम करताना कंटाळलेलं, थकलेलं किंवा आपण ज्याला म्हणू की दुर्मुखलेला चेहरा घेऊन काम करताना, चिडून काम करताना मी त्यांना कधीच पाहिलेलं नाही. पुरुषोत्तमच्या वेळेस तर मला माहिती आहे की अनेक मुलं नवीन नवीन पहिल्यांदा काम करत असतात आणि ते किती डोक्याला शॉट देत असतात. तर या सगळ्यांना सांभाळून अतिशय आनंदाने त्यांच्या प्रत्येकाचा उत्साह कुठेही कमी होणार नाही आणि त्यांना शुभेच्छा देऊन, त्यांच्या नाटकाला शुभेच्छा देऊन, त्यांच्या कामाला शुभेच्छा देऊन, स्वतःची एनर्जी त्यांच्यामध्ये ट्रान्सफर करून काम करणारा असा हा आमचा प्रभाकर भावे काका. मी त्यांना काकाच म्हणतो कारण मी म्हटलं तसं माझे त्यांच्याशी फॅमिली रिलेशन पण आहेत. भावे काका ज्येष्ठ आहेत, बुजुर्ग आहेत, पण फक्त एवढंच नाही तर पुण्याच्या आजूबाजूला किंबहुना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खेडोपाडी जाऊन भावे काकांनी रंगभूषेच्या अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि केवळ नाटक एकांकिकेंपुरतंच आम्हाला मेकअप करता यावा असं नाही तर मेकअपची, रंगभूषेची गोडी त्यांनी ते जातील तिथल्या लोकांना लावलेली आहे. अनेक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांकडे काकांचा पत्ता, फोन नंबर हा असतो आणि काम असो वा नसो
हे सगळे विद्यार्थी अधूनमधून काकांशी संपर्क साधत असतात, सतत त्यांच्या संपर्कात असतात. किंबहुना मी जिथे जिथे जातो तेव्हा पुण्यातनं आलेलो आहे म्हटल्यानंतर बरेच लोक मला भेटतात आणि सांगतात की हो आम्ही भावे काकांच्या वर्कशॉपमध्ये होतो, काका भेटले तर प्लीज सांगा की मी भेटलो होतो म्हणून. तर असा त्यांनी फक्त काही विशिष्ट नाटकांना मेकअप केले, काही विशिष्ट कार्यशाळांमध्ये जाऊन मेकअप शिकवला असं नाही, तर त्यांना स्वतःला असलेलं मेकअपचं वेड, रंगभूषेचं वेड हे त्यांनी महाराष्ट्रभर पोचवलेलं आहे. माझा मित्र राजा भाऊ नातू ते आम्ही समवयस्क आणि माझा आणि महाराष्ट्र कल्पासकता फार ऋणानं बंद आहे. त्यांच्यामुळं भावे काकांची माझी ओळख झाली. आता भावे काका म्हणतात सगळेजण, मी प्रभाकर म्हणतो, लहान आहे माझ्यापेक्षा. पण असा आणि मुख्य म्हणजे त्यांनी याचं शिक्षण घेतलेलं आहे, शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत दिलेलं आहे. घेणं आणि देणं हे दोन्ही त्यांनी केलेले आहे, मुक्त हस्ते केलेलं आहे. आणि आमच्याकडे ही आविष्कारमध्येही त्यांनी मुखवट्याचं शिबिर घेतलेलं होतं. मुखवटे कसे करायचे, त्याला आकार कसा द्यायचा, निरनिराळ्या पद्धतीने त्याने आम्हाला शिक्षण दिले होतं. म्हणजे हा एक चांगला शिक्षक आहे, रंगभूषाकार आहे आणि माणूस म्हणून तो फार मोठा आहे. ही पद्धत अतिशय सिस्टमॅटिक आहे. पहिली गोष्ट म्हणजे रंगभूषाकार म्हणून, म्हणजे मला तर असं वाटतं की रंगभूषाकार या त्यांच्यामध्ये त्यांचा तो जो शिक्षक आहे तो जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी असे अनेक कलावंत जे तयार केले आहेत, त्याच्यामध्ये आमच्या या अकॅडमीज पण कलावंत आहेत की जे आता की दुसरी आम्ही जे एक प्रशिक्षण वर्ग केवळ रंगभूषाकरता चालू केला, त्याच्यामधल्या शिक्षण घेतलेल्या कलावंतांनी आज स्वतःच्या पायावरती उभं राहून आपल्या कोल्हापूर, सातारा, सांगली इथे रंगभूषा ते नाटकांशी करायला लागले आहेत. हे केवढं मोठं आहे. मी जेव्हा कॉमन मॅन हे अनिल जोगळेकरांनी लिहिलेलं लक्ष्मण रेषा या अशोक जैनच्या पुस्तकावर वरून बेतलेलं ते नाटक करायचं ठरवलं, तेव्हा प्रभाकर भावे माझ्याकडे आले. त्यांनी मला पाहिलं आणि ते म्हणाले की मी मेकअपची काही आयडिया घेऊन आलेलो आहे, हे आपल्याला करायचं आहे. म्हणून त्यांनी विशिष्ट प्रकारचा वीक केला, बाकीचे सगळे कपडे त्यांनी तयार केले. तो कोट ज्या विशिष्ट प्रकारचा त्या कॉमन मॅनचा दाखवलेला असतो तो त्यांनी तयार केला. मला गंमती वाटते की नाही चिरा नाही पंती अशी माणसं आहेत ही. प्रभाकर भाव्यांची कॉन्ट्रीब्युशन नेमकी काय ह्याचा विचार केला तर मला असं वाटतं की कोणताही व्यावसायिक नाट्य व्यवसाय न करता, कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता हा अत्यंत प्रोफेशनल असा माणूस आहे. उत्तम निरीक्षण शक्ती, प्रचंड कल्पकता, रंगभूषेचा अनुभव आणि बालपणी वडिलांकडून मिळालेलं मूर्तिकलेचं ज्ञान, या सगळ्या भांडवलावर भावेकाकांनी मुखवटे करण्याच्या क्षेत्रात यश मिळवलं. मुखवट्यांची परंपरा लुप्त होत असताना हा प्राचीन ठेवा जपण्यासाठी भावेकाकांनी या क्षेत्रात शब्दशः मुसाफिरी सुरू केली. त्यासाठी ते आदिवासी लोकांमध्ये वावरले, वस्तुसंग्रहालय पालथी घातली, अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला. त्यासाठी या छंदाला त्यांनी अभ्यासूपणाची जोड दिली आणि त्यांच्या या अभ्यासू वृत्तीला थिएटर अकॅडमी या संस्थेने शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन दिलं. जर्मनीत मी गेलो असताना मला तिथल्या स्टेशनवरती हॉटेल होतं. त्या हॉटेलचा मालक स्वतः मुखवटे करायचा, लाकडातून तयार करायचा. तर मी तिथे गेलो असताना माझ्या लक्षात आलं की अरे हे भावे चांगलं करू शकेल. आणि प्रभाकरला मी तिथलं पिक्चर पोस्टकार्ड पाठवलं मुखवटे आणि त्या मालकाचं. ते त्याला इतकं भावलं, तो म्हणे माझी आठवण तुम्हाला तिथे बरोबर झाली आणि तुम्ही मला पाठवलं तर मी पण काहीतरी उपयोग करून घेऊ शकतो. आणि रंध्याचे उत्तम असे मुखवटे त्याने तयार करायला सुरुवात केली आणि त्यातही त्याने फार प्रावीण्य मिळवलं. अत्यंत चांगले मुखवटे केले. म्हणजे काही लोक मुखवटेकर भावे असं म्हणायला लागले त्याला. मुखौटे या मास्क दिल लगी का सामान हो सकते हैं. मुखौटे ताज्जुब में भी डाल सकते हैं. मुखौटे में व्यक्तित्व बदलने की शक्ति है और इसे पहनने के बाद अगर मैं इस आवाज में बोलूं तो शायद आपको सही भी लगे.
भारतीय परिवेश में मुखौटे किसी का प्रतीक होते हैं। आदिवासी समाज में इनका जादुई प्रभाव होता है और खास अवसरों पर मुखौटे पहनने वाले को शक्तिशाली माना जाता है। आज के नाटकों में मुखौटे बदलते हुए समाज की बहुरंगी तस्वीर पेश करते हैं। मतलब मुखौटों के सिर्फ हंसी मजाक के ही नहीं बल्कि बहुत ही गहरे अलग अलग रूप हैं जो हमारी संस्कृति के प्रतीक हैं। हमारे अगले किसी एपिसोड में हम आपको सरायकेला के छाव डांस में मुखौटों के अनोखे दर्शन कराएंगे। फिलहाल देखें इन्हें एक हल्के फुल्के अंदाज में अरुणा भट्टाचार्य जी के साथ। मुखौटे जो चेहरे को छुपाते भी हैं और चेहरे के ऊपर एक नया चेहरा दिखाते भी हैं। दरअसल मुखौटे जितना छुपाते हैं उससे कहीं ज्यादा दर्शाते हैं। पूना के एक निवासी दुनिया भर के ऐसे ही कुछ मुखौटे या मास्क बनाने का काम करते हैं, बड़े शौक से, बड़ी लगन से। यहाँ सांचे के जरिए पापिया माशे का मास्क बनाया जा रहा है। पहले मुखौटे का आकार यानी मॉडल मिट्टी पर बनाया जाता है। छोटी सी छोटी बातों का जितना ख्याल रखा जाएगा मास्क उतना ही खूबसूरत बनेगा। इस क्ले मॉडल के आसपास गीली मिट्टी की पट्टियां लगाकर उसमें प्लास्टर ऑफ पेरिस भरा जाता है। हर कोने में अच्छी तरह से। प्लास्टर सूखते ही कुशल हाथों के हल्के धक्के से देखिए ये सांचा तैयार होकर निकल आया। ये पेपर पल्प है जिसे कागज के छोटे बड़े टुकड़ों, थोड़ी सी गोंद और प्लास्टर को मिलाकर तैयार किया जाता है। तभी तो ये प्लास्टिसीन जैसा लगता है। इसे पूरे सांचे में अच्छी तरह से फैलाकर सूखने के लिए रखा जाता है। बड़े धीरज का काम है ये। कुछ दिनों बाद पेपर पल्प सूखकर कड़क हो जाता है और थोड़ी सी कोशिश से सांचे के बाहर आता है एक सुंदर सा मुखौटा। अब बाकी रहा इस पर रंग रोगन का काम। ओडिशा के आदिवासी इलाकों में पाए जाने वाले छाव मास्क का नमूना आपके सामने तैयार है। आपको लगता है कि मुखौटे बनाना थिएट्रिकल है। अब तो आप मुखौटे के पीछे छुपे इस चेहरे को जरूर देखना चाहेंगे, है ना? राजाभाऊ नातू यांनी पुण्यामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे एक इन कोलॅबरेशन असं एक वर्कशॉप ऑर्गनाईज केलेलं होतं, इंटेन्सिव्ह थिएटर वर्कशॉप, जे कलाछाया इथे झालेलं होतं. आणि त्या वर्कशॉपसाठी बन्सी कौल हे कॅम्प डिरेक्टर म्हणून मोठे नामवंत दिग्दर्शक आहेत आहे भोपाळचे, ते आलेले होते. आणि त्यांच्या कॅम्प डिरेक्शनमध्ये आम्ही ते वर्कशॉप कंप्लीट केलं. त्याच वर्कशॉपला प्रभाकर भावे यांना रंगभूषेसाठी आणि मास्क मेकिंग या विषयासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि जवळजवळ ते आमच्याबरोबर 4 ते 6 दिवस आमच्यावर त्यांनी काम केलं. मी आमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे मास्क करून घेतले. म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी त्यावेळेला इतकं ते नवीन होतं, 90 सालची गोष्ट आहे, की आपल्या चेहऱ्याचा मास्क प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मटेरियलमधून तयार करता येणं. त्याला मग त्यांनी आमच्याकडं रंगवून घेतलं. कॉमेडिया दलार्ते हा जो एक इटालियन फॉर्म आहे त्या पद्धतीचं पण आम्ही मास्क केलेले होते. काही त्यांनी त्यांच्याकडचं कलेक्शन त्यांनी त्यावेळेला काही दाखवलं होतं. प्राणी पक्षी आपले फोक आर्टमधनं आलेले म्हणजे लोककलेतनं आलेले मास्क त्यांनी हे केले होते. त्यावेळेला त्यांनी आणखीन एक गोष्ट आम्हाला इंट्रोड्यूस करून दिली, ती म्हणजे त्यांचा जगभरातले जे फोक आर्ट मधले जे मास्क आहेत आणि जगभरातले शास्त्रीय कलामधले जे मास्क आहेत हे त्यांनी आम्हाला त्यावेळेला इंट्रोड्यूस करून दिले. म्हणजे मला इतकं कौतुक वाटलं की पुण्यामध्ये म्हणजे मी ज्या गावचा आहे, मी ज्या शहरात वाढलेलो आहे त्या शहरामधलाच हा एक अत्यंत नॅशनल लेवलचा माणूस
आज आपल्याला त्यांच्याकडनं आपल्याला अशा पद्धतीचा हा माणूस आहे हे आम्हाला त्यावेळेला त्यांची ओळख झाली. भावे काकांनी सर्वात महत्वाचं केलं काय तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या काळात त्यांनी वापरली, ती म्हणजे मास्क हा प्रकार कोणाला माहिती नव्हता, म्हणजे कोणाला माहिती नव्हता. आणि तो मास्क त्यांनी ते कारण मास्क बनवणं तसं अवघड असतं, मापाचा मास्क बनवणं, त्याचं चेहऱ्याचं मोल्डिंग, त्याच्यानंतर ते करणं हे सगळं अवघड भाग असतो. मग त्यांनी बहुतेक काही शिबिरं पण जॉईन केली होती, जी परदेशातली काही मंडळी आली होती वगैरे असं मला आठवतंय. पण त्याचा इंटरेस्ट असावा लागतो. मध्य प्रदेशातले जे जगदलपूर, नारायणपूर हे जे आदिवासी एरिया आहेत तिकडे मी हिंडलो. तिथल्या एका म्हाताऱ्या माणसाने मला दाखवला मुखवटा कसा काय ते तयार कसा करतात. तसं उकिडवा बसला मांडीवर आणि मांडीवर त्याने चिखल थापला, तर चिखलात गवत वगैरे होतं आणि असे उलटीकडनं असे डोळे केले, नाक केलं असं, आणि एक 10 मिनिटं तो उन्हात बसला. त्या चिखलामुळं त्या गवतामुळं ते आळलं आणि आळल्यावर त्यानं आल्लाच असं मुखवटा काढला की जसा आपण चेहऱ्यावरनं काल काढला तर आल्लाच काढला बाय वाटलं. मग त्याला ते शंखशिमल्यांचे दात बसवतात, नंतर गुंजांचे डोळे बसवतात, असं सगळं डेकोरेट करून कावेचा रंग छान, म्हणजे आयडियल प्रकार होता. मग त्याच वेळी छाऊ डान्सचा अभ्यास झाला? नाही, छाऊ डान्स, छाऊ मुकुटांसाठी मी वेगळा याला गेलो होतो, मयूरभंज संस्थान, तिकडे मी मुद्दाम गेलो होतो. तिथं ते मुखवटे कसे करतात ते पाहिलं. अत्यंत डेकोरेटिव्ह सुबक काम सगळं. आता आदिवासी म्हणजे आदिवासींचं ते सगळं सरधोपट मार्गाने ते करायचे, पण यांचं अतिशय सिस्टमॅटिक. आणि गंमत म्हणजे ते POP वगैरे काही वापरत नाही, माती वापरतात. चिकन मातीचा पातळ थर आधी कापडावर ते एक मोल्ड तयार करतात. मोल्ड म्हणजे पॉझिटिव्ह मोल्ड. त्या मोल्डवर आधी चिकन मातीचा थर देतात, त्याच्यावर कापड चिकटवत जातात आणि त्या कापडामध्ये मातीसकट ते कापड करतात. मुखवटा मातीचा असतो पण वरनं स्किनचा सबंध भाग कापडाचा असतो. मुखवट्यांचे प्रकार बघितलं तर असंख्य आहेत, पण करण्याच्या पद्धती 2-3. आत्ता आपण हा करतोय मुखवटा, थिएटर मास्क म्हणतात चक्क, आणि हा ह्याच माणसासाठी होणार. ह्याचा चेहऱ्याचा आपण मोल्ड म्हणजे आतनं जर पाहिला मुखवट्याचा तर तो आपण ह्याचा चेहऱ्याचा मोल्ड असतो आणि बाहेरनं मुखवटा असतो, त्यामुळे तो नेमका त्याच्याच चेहऱ्याला तो फिक्स बसेल. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मगाशी आपण पट्ट्या कापून घेतल्या की आम्ही पाण्यात भिजवल्या, पाणी असं निथळून घेतलं जरा आणि डोळे घेऊन आणि याच्यावर ठेवल्या. आता या सगळ्या बाजूने आपण चेहऱ्याचा पॅक करणार आहोत. या पट्ट्या फ्लेक्झिबल असतात त्यामुळं नेमक्या ते बसतात. हे बघ, मी आता इथं चौकोनी तुकडा घेतला डोळ्यासाठी आणि नाकासाठी. बरं, आपण डोळे ओपन ठेवणार नाही होत आता, डोळे बंद करणार. म्हणजे आपल्याला ते पुढं जर कापून व्यवस्थित करायचं असतं तर डोळ्याचा भाग कापता येतो. आता हे आपलं शेवटचा चर यायला लागला. हे करतानाच जास्तीत जास्त फिनिश करत राहायचं काम करतानाच. म्हणजे हे बघा इथं आपोआप तो जॉईंट दिसेनाच होतो. थोडे गाल फुगव, हलव चेहरा, हनवटीला खाली कर, बस. आपल्याला काय ते आउटलाईन मिळालेली असते आपण ती कट करू शकतो. नंतर हे जे तुकडे आहेत राहिलेले त्यांना आपण गोड भरायचं, एजिंग करायचं, म्हणजे यातले जे पापुद्रे असतात ते निघत नाहीत.
एकदा का रंगभूषेसाठी भावे काकांच्या समोर ती मुलगी किंवा मुलगा बसला आणि रंगभूषा करून तो तिथून बाजूला आला की त्याला जणू काही नटसम्राट बनल्यासारखाच त्याचा आविर्भाव बनतो आपोआप. आणि हे नुसतं त्या रंगभूषेचं कसब आहे असं मला वाटत नाही. तर मला वाटतं की भावे काकांच्या समोर ती काही 15-20 मिनिटं बसून भावे काकांच्याकडनं या सगळ्या सकारात्मक ऊर्जा ज्या मिळतात त्याचा तो परिणाम असेल. मला आठवतं जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलच्या वेळेला भावे काकांनी सगळ्याच कॅरेक्टर्सना इतकं सुंदर सजवलं होतं आणि एकदा मला वाटतं त्यांच्या सगळ्यांच्या चोची करून दिल्या होत्या. म्हणजे मुखवट्यांवर भावे काकांची जी काही मास्टरी आहे ती सुद्धा आम्ही वेळोवेळी अनुभवली आहे. ते जे काही सगळं तोंडाला लावून ते मास्क बनवतात आणि मग मास्क काढतो त्याच्यात तो जेव्हा तो बनतो घट्ट तर तेव्हा म्हणजे तो आपल्या चेहऱ्यापेक्षा वेगळा नसतोच, इतका तो नॅचरल असतो. आत्ता ज्या वेळेला मी महानायिका आणि याच्यामध्ये सेलिब्रिटी म्हणून डान्स करत होते तर मी स्वतः कथक नृत्यांगना असल्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं. तर शास्त्रीय नृत्यावर आधारित एखादं गाणं निवडावं आणि माझ्या मनात आलं की नवरंग करावं. आणि नवरंगामध्ये जो चॅलेंज आहे की स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही कॅरेक्टर्स डान्समधनं दाखवायची तर ती आपण साकार करावी. ती करायची साकार म्हटल्यावरती त्याच्यासाठी पुरुषाचा मुखवटा असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. मी विचार केला की काय करता येईल. सहज म्हणून मॅकड्रॅपमध्ये जाऊन पण आले पण इतके मोठे मोठे मुखवटे होते मला कळलं नाही काय करावं. आणि अचानक आठवलं भावे काका. ते अशासाठी की माझ्या गुरु पंडिता रोहिणी भाटे ज्या मोठ्या कथक नृत्यांगना होत्या आपल्या सर्वांनाच माहिती असेल तर त्यांनी ज्या वेळेला कठपुतली नावाचा बॅले केला तर कठपुतली नावाच्या बॅलेमध्ये जवळजवळ आम्ही 8 मुली होतो आणि त्या 8 जणींना मुखवटे दिले गेले होते आणि हे मुखवटे सगळे भावे काकांनी बनवले होते. त्यामुळे मुखवटा म्हटल्यावर मला लगेच क्षणात डोळ्यासमोर भावे काका आले. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं मला असा एक मुखवटा बनवून हवाय तर काय करता येईल आपल्याला. मी त्यांना भेटले आणि लगेचच ते मला म्हणाले की शर्वरी मी असं मनानी वगैरे तयार करत नाही मुखवटा. मला काय वाटतं मला तुझा दिवस लागेल. दिवस म्हणण्यापेक्षा 1 तास लागेल तुझा आणि मी तुझ्या मापाप्रमाणे तुझ्यासारखा दिसणारा मुखवटा बनवणार फक्त पुरुषाचा बनवणार. मला ही कल्पनाच एकदम भन्नाट वाटली की माझ्यासारखाच दिसणार आणि पुरुषाचा बनवणार. ते म्हणाले म्हणजे तो चपखल बसेल आणि तू एकदम तुला सगळं छान कॅरी करता येईल. म्हटलं ठीक आहे. तर एवढं जुनं लोकप्रिय गाणं आणि त्याच्यावरचं माझं नृत्य आणि ह्याला मी जेवढं श्रेय देईन त्याच्याहून जास्त श्रेय किंबहुना मी त्या मुखवट्याला देईन आणि मला तो तुम्हाला मुखवटा नक्की दाखवावा असं वाटेल. कारण खऱ्या अर्थाने माझं नाक माझे ओठ जसे आहेत तसंच रेखीव हे सगळं बनलं काम असं मला वाटतं आणि म्हणून ते गाणं मी एवढ्या चांगल्या ताकदीने साकार करू शकले. पुण्याच्या किर्लोस्कर कमिन्समध्ये सलग 35 वर्ष भावे काकांनी अगदी प्रेमानं आणि इमाने इतबारे नोकरी केली. म्हणूनच तिथल्या कर्मचारी सहकाऱ्यांचे आणि व्यवस्थापनाचेही ते लाडके होते. याचं एक बोलकं उदाहरण सांगायचं म्हणजे इंदोरला भावे काकांनी तयार केलेल्या मुखवट्यांचं प्रदर्शन सुरू होतं. त्यावेळी काही कामानिमित्त श्रीयुत शंतनुराव किर्लोस्कर इंदोर शहरात आले होते. अचानकपणे त्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि भावे काकांचं तोंड भरून कौतुकही केलं. सदैव कार्यमग्न असलेल्या एका मोठ्या उद्योगपतीनं लक्षात ठेवून आणि वेळात वेळ काढून आपल्या सहकार्याच्या प्रदर्शनाला भेट द्यावी हा शंतनुरावांच्या मनाचा केवढा मोठेपणा आणि अर्थातच भावे काकांच्या कलाकृतीचाही. सांगलीला आपल्याला माहिती आहे की मराठी रंगभूमीचे आद्य जनक आपण ज्याला म्हणतो विष्णुदास भावे त्यांनी 1843 मध्ये मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ केली असं आपण म्हणतो. तर विष्णुदास भाव्यांच्या रंगमंचावरती सुरुवातीला बावल्या होत्या, कळसूत्री बावल्या होत्या. सांगलीचे ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर मधु आपटे यांच्याकडे विष्णुदास भावे यांनी बनवलेली पण जीर्ण अवस्थेत असलेली एक बाहुली होती. 1986-87 मध्ये झालेल्या नाट्य संमेलनात डॉक्टर मधु आपटेंनी भावे काकांनी केलेल्या मुखवट्यांचं प्रदर्शन पाहिलं आणि त्यांच्याकडे या बाहुलीचा विषय काढला आणि भावे काकांनी अवघ्या 1 वर्षात ती बाहुली दुरुस्त करून 88 साली डॉक्टर आपट्यांकडे सुपूर्त केली. त्यानंतर 2011 साली पुन्हा एकदा ही नायिका भावे काकांकडे उपचारासाठी दाखल झाली. गहाळ झालेले भाग आणि लाकडाला लागलेली वाळवी यामुळे या बाहुलीच्या पुनर्निर्मितीचं क्लिष्ट काम भावे काकांच्या चिकाटीची परीक्षा पाहणारं होतं. पण भावे काकांनी हे काम परिश्रमपूर्वक तडीस नेलं. कशा करता केलं हे? प्रश्न पुन्हा तोच येतो, काय मिळालं याच्यातनं? तर निखळ आनंद.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंगभूषेच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे आता आमच्या पौराणिक नाटकांना विग्स लागतात, दाढी मिशा अशा काही गोष्टी असतात, तर त्या स्वतः बनवणं ही एक वेगळी गोष्ट प्रभाकर दादांकडे आहे. आणि त्या उत्तम कशा ठेवाव्यात, त्याचे बॉक्सेस त्यांचे वेगळे ठरलेले असतात, त्याच्यामध्ये ते निगुतीनं ठेवावं कसं, ते वेळच्या वेळेला कसे धुतले जातात, हे सगळं प्रभाकर दादांकडून शिकून घेण्यासारखं आहे. आणि सगळ्यात गंमत अशी की आता त्यांनी ते एक एक सामान थोडं कमी कमी करत आणलं, त्यावेळेला ते सगळे विग्स जे होते ते आमच्या मराठी रंगभूमीला देऊन टाकले. म्हणजे ही गोष्ट एकदमच वेगळी आहे. म्हणजे एक सामाजिक भान म्हणतात ना, की त्यांना जी माणसं आवडतात तर त्यांचं कौतुक कसं करावं, यांना उपयोगी पडेल अशी वस्तू त्यांना द्यावी, ही गोष्ट प्रभाकर दादांकडे आहे. एक हाडाचा कलाकार कधीही संधीची वाट बघत शांत बसत नाही. तो संधी निर्माण करतो आणि मग ती कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळालंच पाहिजे असाही त्याचा हट्ट नसतो. आणि अशीच काहीशी गोष्ट आहे भावे काकांच्या कोलाज निर्मितीची. आमचं नवीन घर होतं, तर त्या किचन मध्ये लावायला म्हणून बायको म्हणली आपण काहीतरी घेऊया. तर म्हटलं काय घ्यायचं, तिथं ते फळं बिळं सगळे असे असलं काहीतरी एक पोस्टर घेऊया म्हणली. मग ते बघताना मला स्थायी झालं की म्हणलं मग आपण करूया ना म्हणून. आणि मग तेव्हा मी पहिलं कोलाज केलं, कारण माझ्याजवळ चित्र होती सगळी. मग त्यातनं हे म्हणली आणि एक मान्य केलं की हे बाहेरच्या पेक्षा चांगलं झालंय. आणि मग ते चित्र माझे बायकोची एक मैत्रीण आहे अमेरिकेत असते, ती आली होती काही तेवढ्याच दिवसांनी ती आली होती. तर तिला बायकोने विचारलं, म्हणली साधारण तुला मी काय देऊ, ती म्हणली साधारण म्हटली काय, म्हणली देऊ नको, हे जे चित्र आहे ना म्हटली ते मला दे, मी कुठेच पाहिलं नाही. मग ती शेवटी ती प्रेम घेऊन गेली, मी नवीन कोलाज केला. असं करता करता 60-70 कोलाज माझे झाले. माझी आई जयमाला शिलेदार ही स्वामी समर्थांची भक्त, आणि एका तिच्या वाढदिवशी प्रभाकर दादांनी स्वामी समर्थांवरचं एक कोलाज तयार करून दिलं. आणि ते करताना त्यांनी इतकी कल्पकता वापरली होती की त्यात समुद्राचं निळं पाणी आहे आणि एक स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा एक तुम्हाला परिचय व्हावा अशा रीतीनं रंगसंगती वापरून त्यांनी इतकं छान ते कोलाज तयार केलेलं होतं की खरोखर म्हणजे चित्रकाराची दृष्टी काय असते हे त्यातनं अगदी आपल्याला समजत होतं. आई फार खुश झाली होती त्या कोलाजवर आणि तिने चक्क ते तिच्या देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली होती. रंगभूषेच्या खोलीत खरं तर हिरवा दिवा असणं आवश्यक आहे, कारण हिरव्या दिव्याच्या प्रकाशात चेहऱ्याला एकसारखा रंग लागला नसेल तर लगेच कळतं. ग्रीन रूम या संकल्पनेचा खरा अर्थ भावे काका असा सांगून पुढे आवर्जून सांगतात की ग्रीन रूम मध्ये हिरवा दिवा नसेल तर रंगभूषाकारानं हिरवी काच जवळ बाळगली पाहिजे. भावे काकांनी रंगभूषा शिकणाऱ्या प्रत्येकाला अशा महत्वाच्या टिप्स सतत दिल्या आणि आपली शिष्य निर्मिती नकळत चालू ठेवली. कार्यव्यग्रतेमुळे या शिष्य निर्मितीसाठी मिळणारा वेळ पुरेसा नव्हता, त्यामुळे भावे काकांनी रंगभूषा नावाचं पुस्तक लिहून रंगभूषा शिकण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी एक मोठा खजिनाच निर्माण केला. भावे काकांच्या या पुस्तकाला सन 1991 सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारही मिळालेला आहे. भावे काकांनी रंगभूषेवरती एक पहिलं असं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन मराठीमध्ये केलं आणि त्यामुळे त्याला फार महत्व आहे. प्रत्येक रंगकर्मीनी रंगभूमीवरती एक वाक्याचं का काम असे ना ते करायच्या आधी ही अंगाचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये कॅरेक्टरायझेशनचाही अभ्यास आहे की जो फार महत्वाचा असतो. भावे काका रंगभूमीवर स्वतः काम करत नसले तरी भावे काकांना
उलट्या अंगाने त्या कॅरेक्टरचा स्वर समजलेला असतो. त्या कॅरेक्टरचा स्वर काय असावा ते बघून त्यांच्या मेकअपचा टोन असतो, हे त्यातलं जास्त महत्वाचं आहे. बाबा साठे, निवृत्ती दळवी, नाना जोगळेकर आणि प्रभाकर भावे अशी ही 4च नावं माझ्या पुण्यातली आठवणीतली आहेत आणि भावे त्याच्यापैकी एक आहेत. त्यांचं काम खरंच खूप मोठं आहे. त्यांनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा माझ्या वाचनात आलं होतं, पण आता मी नव्याने जेव्हा ते वाचलं तेव्हा असं मला वाटलं की अशी पुस्तकं मराठीमध्ये असायलाच पाहिजेत आणि परत त्याची आवृत्ती काढावी की काय असा सुद्धा एक मनात विचार आला. प्रभाकरने आपल्या सगळ्या अनुभवातून रंगभूषा नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि पुस्तक लिहिल्यानंतर त्याची कल्पना अशी होती ते पुस्तक त्याचं प्रकाशन व्हावं. जादू पुलं आणि माझे वडील त्यांची मैत्री होती गलोपासकमध्ये, महाराष्ट्र गलोपासकमध्ये, त्यामुळे त्यांना आमचं घर माहिती होतं आणि मग पुलं आमच्याकडे त्या प्रकाशनाकरता आले. आमच्या कसबापेठेतल्या घरी हल्ल्यावर जिंकला असलेल्या एका खोलीमध्ये चक्क भारतीय बैठक वगैरे घालून आम्ही प्रकाशन समारंभ केला आणि पुलंनी प्रभाकरच्या त्या पुस्तकाबद्दल अत्यंत सुंदर गौरवोद्गार काढले. या ग्रंथाचं विमोचन झालं असं मी जाहीर करतो. मित्र हो, मराठी साहित्याला लेणं ठरावं असं हे पुस्तक लिहिल्याबद्दल मी प्रथम भाव्यांचं अभिनंदन करतो आणि हे पुस्तक प्रकाशनाचं कार्य स्वीकारल्याबद्दल कोठाळे प्रकाशन संस्थेचे मी अभिनंदन करतो. पण हे पुस्तक मी खरं भावे तुम्हाला सांगतो, मी आतापासून इथेपर्यंत वाचलं आहे आणि मराठीमध्ये यापूर्वी या विषयावरती झालीत 1-2 पुस्तकं, पण तो याच्या इतका संपूर्णपणाने या विषयाचा विचार करणारा असं हे पहिलंच पुस्तक आहे आणि अभिमान बाळगावा अशा प्रकारचं एक पुस्तक आता मराठीमध्ये आलेलं आहे. मला ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं वाटलं की यांनी याच्यामध्ये तंत्रावरती जोर न देता रंगभूषाकाराची भूमिका काय आहे त्याला एक प्रकारचं हे पुस्तक वाचल्यानंतर आत्मविश्वास वाटावा अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आपण करतो तो व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे, मानाचा आहे असं वाटायला लावणारं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक ज्यांनी लिहिलं त्यांचा ते लिहिण्याचा अधिकार आहे हे निराळं सांगायला नको. मेकअप आर्टिस्टला सगळ्यात जर काय लागत असेल तर अत्यंत मनाचा शांतपणा लागतो. विशेषतः यांनी 10-12 लोकांचा मेकअप एकदम केला असं ऐकल्यानंतर मला तर आश्चर्यच वाटलं, कारण तो एक विक्रम म्हणायला पाहिजे की 10 लोकांच्या वेळेला तितक्याच सावधानतेने बघायचं. हे तेव्हाच शक्य होतं की ज्या वेळेला त्या मेकअप आर्टिस्टला माणसाचा चेहरा हा चित्रकाराला कॅनव्हास जसा दिसतो तसा दिसावा लागतो. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा यांनी जो मांडलेला आहे तो मला विशेष आता सांगावा असं वाटतो. याचा विचार पूर्वीच्या आपल्याकडे मेकअप करणाऱ्या लोकांनी किती केला आहे मला माहिती नाही. त्यांनी म्हटलं आहे की त्या नाटकाचा यांनी उत्तम अभ्यास केला पाहिजे. त्यांनी दुसरं मला त्यांना सांगायचं म्हणजे या पुस्तकाच्या निर्मिती फार सुंदर झालेली आहे. याच्यामध्ये जी स्केचेस केलेली आहेत ती अप्रतिम आहे. चित्रकार जे तुमच्यापैकी जे असतील त्यांना त्याच्यातलं मोठेपण कळेल, पण तो लहान सहान गोष्टी हनवटीची ठेवण, ओठांची ठेवण, नाकाची ठेवण या गोष्टी इतक्या छान सुंदर रीतीने चित्रित केलेल्या आहे की हे वाचण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं पुस्तक झालेलं आहे. इतकं असून ते अत्यंत रसाळ रीतीने लिहिलेलं पुस्तक आहे. तांत्रिक करून ते बोजड केलेलं नाही. त्यामुळे अशा सर्व दृष्टीने चांगल्या अशा पुस्तकाची निर्मिती मराठीत झाली याचा मला विशेष अभिमान वाटतो. यांनी त्याच्यात चांगलं लिहिलं आहे की मेकअप आर्टिस्टनी जेव्हा नट रंगायला येतो त्यावेळेला त्याचा उत्साह वाढेल असं काही बोलायचं असेल तर बोलावं, नाही तर बोलू नये. अलीकडे माझा हातच असं दुखतो वगैरे ते सांगून त्याने मेकअप करायला लावलं. ते केलं की ह्याला आपण कष्ट देतो अशी भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होईल. तसं न करता आनंदी वातावरण ठेवावं, चांगलं ठेवावं अशा रीतीने. तर असा हा रंगपटाचा उत्तम अभ्यास केलेला चित्रकार आज या रंगभूषेसारख्या ह्याच्यातून साहित्यात उतरलाय ही त्याची साहित्य सेवा इथेच थांबू नये असं मला वाटतं. इतकं छान पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल आणि लिहिल्याबद्दल मी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सांगतो की आत्ता आम्ही पुढल्या पुस्तकाची तुमच्या वाट बघतो की त्याच्यामध्ये आणखी डिटेल्स, आणखी
आणि वाचल्यानंतर असं वाटेल की रंगभूषेवरचं उत्कृष्ट पुस्तक भारतीय भाषेत वाचायचं आहे ना, मग भावेने लिहिलेलं त्याबद्दलचं काहीही वाचा असं म्हणावं, अशा प्रकारचा प्रसंग मिळो. डॉक्टर पुलंसारख्या एका फार मोठ्या साहित्यिकाला यायला भाग पडणं, त्यांना ते आवडणं आणि आल्याचा पश्चात्ताप न होणं, हे सगळं जे काही झालं ना ते त्याला प्रभाकरचं हे पुस्तक कारणीभूत आहे. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये शालेय स्तरावरती, महाविद्यालयीन स्तरावरती नाट्यकलेचा व्यवस्थित अभ्यासक्रम होतो त्यावेळेला रंगभूषा हे प्रभाकर भावेचं पुस्तक एक पाठ्यपुस्तक म्हणूनच लागण्याच्या योग्यतेचं आहे. ऑर्गन जवळजवळ आमच्याकडं 60-65 वर्ष तरी आहे. वडील चांगल्यापैकी ऑर्गन रिपेअर करायचे, चांगल्यापैकी वाजवायचे, त्यांचं बघत बघत मी शिकलो. मला क्लासिकल बेस काहीही नाही, पण दोन्ही हातांनी सुरुवातच दोन्ही हातांनी केली. पण स्वरज्ञान बऱ्यापैकी असल्यामुळं मी साताऱ्यात आणि पुण्यात काही संगीत नाटकांनी साथ केली. त्यांना ती आवडली, पण आपण साथीदार म्हणून योग्य नाही हे मला फार लवकर कळल्यामुळं ऑर्गन हा केवळ स्वांत सुखाय माझ्यासाठी आहे. काय गंमत असते की आपल्याला परमेश्वरानं अनेक गोष्टी दिल्यात, तर मला ऑर्गन दिला, मुखोटे दिले, मूर्तिकाम दिले, पण मी जास्ती मेकअपमध्ये रमलो. त्यामुळं मला असं वाटतं की मला परमेश्वरानं तर तेच काम दिलं, मग मी तेच काम केलं. मला त्यांनी देऊन जर म्हणजे आता जर उदाहरण आपण म्हणलं, सगळ्यांना काही कंठ दिलेलं नाही आहे. लताबाईनं जे दिला आहे तो सगळ्यांनाच दिला आहे असं नाही. आणि मग लताबाई जर गायला नसतं तर तो परमेश्वराचा अपमान झाला असता. त्यामुळे लताबाईंनी गाणं सुरू ठेवलं, हे ठेवलं. उदाहरण जरी मोठं असलं तरी जे कामासाठी आपण आपल्याला पाठवलं आहे ते काम आपण इमाने इतबारे करावं. त्यामुळे मेकअपचं काम सुरू, रंगभूषा माझा आवडीचा विषय सुरू आहे. कलाकाराची प्रतिभा बहरण्यासाठी महत्वाची असते ती मानसिक शांतता, आणि या शांततेच्या ऊर्जेचा स्रोत असतो तो त्याच्या कुटुंबामध्ये. या स्रोतापर्यंत पोहोचल्याशिवाय भावे काकांच्या स्वभाव वैशिष्ट्याचं मर्म आपल्याला कधीच कळणार नाही. जम बसवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून अशा अपेक्षा ठेवून चालत नाही, एवढेच पैसे मिळाले पाहिजेत, हे त्यांनी अगदी पाळली पथ्य. किंवा ज्या लोकांना शक्य नाहीये पैसे देणं त्यांना सुद्धा तसंच, बा ठीक आहे तुला जेव्हा जमेल किंवा जेवढे जमतील तेवढेच दे. इथे आणि जेव्हा ते मुखवटे करायला लागले तेव्हा सुद्धा आम्हाला सांगायचे की तुम्ही पेपराचं कटिंग करा, ते त्याच्यात उचकळा, आता आम्ही हे करतोय, त्याच्यात ते आम्हाला गुंतवत गेले. त्यामुळे ते जे करायचं त्यांचा कधी असं हे वाटलं नाही की काय करतायत घरी, कारण आम्हीही त्याच्यात तेवढ्याच आनंदाने भाग घ्यायचो. रंगवाला वगैरे मुखवटे देणं की कसेही झाले तरी कधीही त्याच्यात त्यांनी असं सांगितलं नाही की हे काय रंगवलंयस वगैरे, व्यवस्थित खेळून दिलं, मग ते तो मुखवटा नंतर नीट करायचं. डेमो म्हणून त्यांनी माझ्या हातावर भाजल्यासारखं केलं होतं, ते मला खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर मी अख्खा तो दिवस मी तशीच फिरत होते. बाबांनाही त्याच्यानंतर मी घाबरवलं होतं त्यावरून की मला भाजलंय. ते बाबांना खरं वाटलं होतं की ते खरंच भाजलेलं आहे. म्हणजे इतकं रिअल ते वाटत होतं. बाबांना तंबाखू खायची फार सवय होती आणि 4थीत आम्हाला त्याच्याबद्दल शिकवलं होतं की त्यामुळे कर्करोग होतो. मी आजोबांना घरी येऊन सांगितलं होतं त्याबद्दल, त्यांची मी ऍक्शन करून दाखवायचे. पण तेव्हा जे काही त्यांनी ऐकलं नाही, पण नंतर जे काय झालं त्याच्यावरून ते शहाणे झाले आणि त्यांनी सोडली. माझा नवरा कायम म्हणतो या भाव्यांच्या मुली म्हणजे करायचा बघत नाही, कारण कक्षा लागते, बसनी येणं जाणं नाही. एक मात्र होतं की सगळ्यांकडे तेव्हा गाड्या असायच्या, म्हणजे 2 व्हीलर वगैरे, वडील बसून बाहेर घेऊन. म्हणजे माझ्या आईलाही आवड आहे की नवऱ्यानी आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे आपण बसावं, पण बाबांना गाडी त्यांनी कधी घेतली नाही, आईला कधी त्याच्यावर बसवलं नाही. त्यामुळे रिक्षा काय दोघींनाही गाड्या होत्या, म्हणजे असं नाही की यांना घेऊन दिल्या. त्यांनी आमचं लहानपण आम्हाला रिक्षात बसवून व्यवस्थित हिंडवून आणलेलं आहे, बसनी प्रवास नाही. आध्यात्मिक बैठक म्हणजे त्यांना बाळकडू असल्यासारखं, म्हणजे आजी किंवा घरातले सगळे काका वगैरे हे सगळे धार्मिकच आहेत म्हणजे तसे.
तर रेग्युलर म्हणजे अगदी किती रात्रीचे 12 वाजले तरी सुद्धा तो जो ठराविक जप आहे तो केल्याशिवाय झोपत नाही. म्हणजे जे काय आहे ते व्यवस्थित हे करतात बसून. अगदी विरुद्ध मी आपली त्यांना सहाय्य करणं किंवा मध्ये आडकाठी न घालणं एवढीच माझी भूमिका असते. त्या व्यतिरिक्त मला नाहीये, म्हणजे खरोखरच नाहीये. प्रत्येक मोठ्या कलाकाराच्या यशाचं श्रेय हे त्याच्या कुटुंबाचं असतं आणि भावे काकाही ते द्यायला विसरत नाही. पण आपल्या माणसाला समजून घेऊन त्याच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभं राहणं म्हणजे काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे भावे कुटुंबीय. मुंबईला आपण उत्तुंग नाट्य स्पर्धेत जेव्हा प्रयोग केला त्याचा अनुभव आला मला तेव्हा की आपण भावे काकांनी तिकडे घेऊन गेलो होतो आपल्याला मेकअप करावा म्हणून. आपल्या संघाचा मेकअप करून झाला. आपल्यानंतर पुढच्या 1-2 नाटकांचे परफॉर्मन्सेस होते, पण त्यांना तिकडच्या सगळ्या सुविधा पाहता त्यांना हवा तसा मेकअप करता येत नव्हता. तर भावे काका म्हणले की अरे काय तुम्ही असेच करणार आहात का प्रयोग. ते ओळखतही नव्हत्या त्यांना. असेच करणार आहात का प्रयोग. ते म्हणाले की हो असेच करणार आहोत. का बरं असेच करणार आहात. तर नाही आमच्याकडे मेकअप पण नाही आहे, आम्हाला अवेलेबल ते झाले नाहीत आमच्या इथले जे आहेत ते, आणि आमच्याकडे खरं सांगू का पैसे सुद्धा नाही आहेत, त्यामुळे नाही आम्ही करणार आहोत मेकअप. ते म्हणले अरे तुम्ही नाटकात काम करता, इकडे मी अख्खा बसलोय, इकडे पैसा कसा काय अडवा येऊ शकतो. तर त्यांनी त्या सगळ्या अख्ख्या टीमला समोर बसवलं. पुढच्या 2 नाटकांचे मेकअप त्यांनी तसेच केले, एकाही पैशाची कसली मागणी न करता. वरनं मला सांगितलं की अरे कशी मुलं आहे ते पैशाचं काय बोलतात मेकअपच्या बाबतीत बोलताना. भावे काकांचं एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की त्यांना सामाजिक भान प्रचंड जपलंय त्यांनी. म्हणजे फक्त कलाकारांकडनं कमर्शियली ते कलाकारांकडे बघत नाहीत एवढंच नाहीये, तर त्यांनी अनेक संस्थांना 5-5 हजार रुपये परत दिलेत. मला कळत नाही की काय याच्या मागचा विचार असेल. आणि असं 1-2 संस्थांना नाही, तर आतापर्यंत मला वाटतं 40हून अधिक संस्थांना त्यांनी असं त्या संस्थेचं कौतुक म्हणून 5-5 हजार रुपये दिलेले. ही खरंच आम्हाला सगळ्या लोकांना शिकण्यासारखी गोष्ट आहे की एका कलाकारांनी एका संस्थेचं कौतुक करावं. म्हणजे हा विचार जो आहे हा सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. आणि या ग्रस्थांनी नुसती मेकअप नाही केली, नुसती नाटकं नाही पाहिली, नुसते वावरले नाहीत नाटकाच्या क्षेत्रात, तर माझ्या आठवणीमध्ये स्वतःच्या कमाईतून काही पैसे बाजूला टाकून त्यांनी अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचं स्वतःच्या पद्धतीने कौतुक केलेलं आहे. आणि ही गोष्ट मला आणखी दुर्मिळ वाटते. मला ते एकदा मध्ये बोलले होते बऱ्याच वर्षापूर्वी की माझी अशी इच्छा आहे की सगळ्या मला ज्या संस्थांना मदत करायची आहे 5-5 हजार रुपये मी देणार आहे. मग म्हटलं ठीक आहे, इच्छा आहे तर करू पूर्ण, पण कसं काय. मग ते व्याजही लावले आणि त्यावेळेला नेमकं असं की व्याज कमी झालं, बँकेचे रेट कमी झाले. पण मग त्यांनी आणि कामाचं हे थोडं वाढवून, पण त्यांना जी एक अमाऊंट द्यायची होती ती जमवून थोडे जास्त कष्ट करून त्यांना ती हवी ती अमाऊंट बरोबर त्यांनी हे केली आणि दिले. मेकअपचे जे पैसे यायचे त्यांचे, तर त्याचं सांगली बँक होती इथे गंभीर क्लास पासून, तर तिथे त्यांचे ते जमा करायचे आणि त्या सांगली बँकेचं नाव कथक ठेवलं होतं. कथक की हे पैसे तुमच्या मेकअपचे त्यात काय नाचायचं ते त्याच्यात कथक तुम्ही नाचा असं आईचं असायचं. काय तुम्हाला खर्च करायचा आहे त्या कथक मधनं जाऊ दे. त्या अकाउंटचं नाव आम्ही कथक सॅलरी अकाउंट मधनं काही मिळणार नाही, सॅलरी अकाउंट ते म्हणजे चेक द्यायचा मला, हा कथक मध्ये भरून यायचा आहे आम्हाला कळायचं. माझ्या सगळ्या कारकिर्दीच्या प्रवासात मला सगळ्यात पहिली कोणाचे मी ऋणी आहे तर माझ्या वडिलांना. मला तरी प्रत्येक गोष्टीत त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग ते संगीत असो, मूर्तिकाम असो, रंगभूषा असो. अगदी वडील तर माझे पडदेसुद्धा त्यांनी नाटकाचे रंगवलेले आहेत, मूर्ती केलेले आहेत. ते सगळी फार वर्सटाईल पर्सनॅलिटी होते. उत्तम ऑर्गन वाजवायचे, उत्तम क्लॅरिनेट वाजवायचे, उत्तम तबलाही ते वाजवत असे. त्यांनी अनेक वाद्यही तयार केली, म्हणजे रिपेरी तर करायचेच, पण नलिका तरंग तयार केला, तबला तरंग तयार केला होता, एक काष्टा तरंग म्हणून एक प्रकार होतो त्यांनी तयार केला होता. अखंड लाकडातनं त्यांनी व्हायलिन तयार केलेलं होतं.
आणि असं त्यांची पर्सनॅलिटी होती. त्यांच्याकडनं मला रंगांच्या वगैरे याच्यात खूपच मार्गदर्शन मिळालं. पण माझे पाय कुणी ओढले नसतील तर माझ्या बायकोने, तिची मला साथ नसती तर हे सगळं फार अवघडून बसलं असतं. कारण नुकतंच लग्न झालेलं होतं आमचं. तिची नोकरी शाळेतली होती, शिक्षिका म्हणून. माझी दिनचर्या अशी, मी आता सकाळी बाहेर पडलो की संध्याकाळी फॅक्टरी सुट्ट्यावर घरी येतो आणि त्याच्यानंतर नाटकं. म्हणजे तिला बिचारीला मला वेळ फारसा देता येत नव्हता. पण ते सगळं सोसून तिनं माझा संसार सांभाळला. दोन्ही मुलींची शिक्षण वगैरे मला म्हणजे ते कितवी आहेत ते सुद्धा मला काही वेळा माहीत नसतं. एक गंमत सांगतो, त्या भरच्यावर गेल्या म्हणून मी जी पुस्तकं आणली ती मागच्या वर्षी ती घेऊन आलो. मग शेवटी परत जाऊन ते सगळे मला बदलून आणायला लागली. एवढी मला संसाराची माहिती होती आणि ते सगळं तिनं सांभाळलं. कधीही पाय ओढला नाही. मला मदत म्हणजे गुरुस्थानी असलेले दादा परांजपे, ते प्रभातचे पहिले मेकअपमन होते, नाना जोगळेकर, बाबा वर्धम, की ज्याने मला केस विणायला शिकवलं, की त्याचा फायदा मला गाड्या मिनिटांना किंवा वीक मिनिटांना आला. तो नवृत्ती दळवीत, की ज्यांच्याकडं पायाची बसून मी क्रेफेअरचे धडे घेतले. अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत आपुलकीने थोबाड रंगवणारा माणूस म्हणजे आमचे भावे काका. प्रभाकर भावे गुरुही आहेत, सुहृदही आहे, मार्गदर्शक आहे, प्रेमळ मित्रही आहे. माझ्यासाठी भावे काका म्हणजे मुखवट्यामागचा खरा चेहरा. गेली अनेक वर्ष सातत्याने अतिशय अभ्यासपूर्वक आणि अतिशय निष्ठेने काम करणारा एक रंगकर्मी म्हणून मी त्याला बघत आलेली आहे. रंगभूषेच्या बाबतीत प्रभाकर दादा भावे म्हणजे एक संस्था आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आर के लक्ष्मण जसे अत्यंत थोड्या रेषांच्या साह्यानं एक चित्र उभं करतात, तीच किमया रंगभूमीवरती प्रभाकर करतो असं म्हटलं तर काही फार मोठी अतिशयोक्ती मी करतोय असं होणार नाही. प्रभाकर भावे ही व्यक्ती माझ्या दृष्टीनं मला त्यांच्या क्षेत्रातली असामान्य व्यक्ती वाटते. इट्स अ प्लेजर, ट्रीट म्हणजे भावे काकांना मेकअप करताना बघणं आणि त्यांच्याकडनं मेकअप करून घेणं. प्रभाकर भावे हा एक किमयागार आहे. भारतात काही मोजकेच मेकअप आर्टिस्ट असे होऊन गेले किंवा आहेत की ज्यांच्याविषयी आपण काही बोलू शकतो. त्याच्यात भावे काका एक आहेत. भावे काका म्हणजे आपल्याला चेहरा देणारा माणूस आहे असं मला वाटतं सर्व अर्थाने. नाटककारांनी जी प्रतिमा निर्माण केलेली आहे शब्दामध्ये, ते बाह्यरूप त्या नटाचं, त्या भूमिकेचं हे संपूर्णपणे प्रतीत व्हायला पाहिजे, हे काळजी घेणारा हा रंगभूषाकार. इतक्या मोठ्या रंगभूषाकाराला, त्याहून मोठ्या असणाऱ्या माणसाला आमचा सलाम. स्वतः आर के लक्ष्मण आणि त्यांची पत्नी दोघे जण आले होते. त्यांनी ते भाव्यांचं काम पाहिलं आणि नंतर मला ते असं म्हणाले की येस, ही इज माय कॉमन मॅन.